हॅलो एव्हरीबॉडी. काल 21 जून 2026 रोजी झालेल्या रीनीट एक्झामिनेशनचे फिजिक्सचे सोल्युशन्स मी इथे दाखवतो आहे. आपण बघूयात. ही एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये जो पहिला झाला होता पेपर मेमध्ये, त्याच्यापेक्षा ही एक्झाम अवघड होती. त्यामुळे असं होणार आहे की तुम्हाला मार्क्स या एक्झाममध्ये मागच्या एक्झामपेक्षा कमी येतील. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की मार्क कमी येत आहेत म्हणून कोणी घाबरायची गरज नाही. पेपर जेव्हा अवघड असतो तो सगळ्या अख्खा देशाला अवघड असतो, सगळ्यांना अवघड असतो, बरोबर. त्यामुळे डोंट वरी. सोल्युशन्स दाखवतो आहे, हे बघा. ओके, पहिला प्रश्न होता AC व्होल्टेज ऑफ V दिलेला आहे 200 sin 2 10⁻³ t volt is applied to a series LCR circuit, then the current amplitude in this circuit is. बाय द वे, मी ह्या ॲनालिसिससाठी, या व्हिडिओसाठी कोड नंबर 60 वाला पेपर घेतलेला आहे. त्यामुळे माझे हे सिक्वेन्स जो आहे 1 2 3 4 हा कोड 60च्या क्वेश्चन पेपरप्रमाणे आहे. त्यामुळे मी पुढे जातो आहे. तर त्यांनी काय म्हणलं आहे, तर त्यांनी ह्याच्यात करंट ॲम्प्लिट्यूड विचारलेली आहे. करंट ॲम्प्लिट्यूड, व्हॉट इज करंट ॲम्प्लिट्यूड? I naught, all right. I naught, what is I naught? I naught is V naught by Z, करेक्ट. Z आहे इम्पिडन्स. मला इम्पिडन्स काढावं लागेल. इम्पिडन्ससाठी मला XL आणि XC काढावं लागेल. XL काय आहे? ओमेगा L. ओमेगा काय आहे? 2 10⁻³ आणि L ची व्हॅल्यू आहे 10 मिली हेनरी, बरोबर. मी कन्वर्ट केलं ह्याला, हे आलं 20 ओहम, बरोबर. हे आहे XL. XC काय आहे? 1/ωc. ओमेगा 2 10⁻³ इंटू C. कपॅसिटन्स किती आहे? 25 10⁻⁻6 मायक्रो फॅरड आहे. तर ह्याला मी गणित ह्याचं सॉल्व्ह केलं तर हे येतं 25 50, हे येतं +3 आणि हे खाली येतं 50, म्हणजे हे पण सॉल्व्ह केलं तर येतं 20. तुम्ही बघितलं तर XL = XC आलेलं आहे, त्यामुळे ते रेझोनन्स झालेलं आहे. आणि रेझोनन्स जेव्हा झालेला असतो तेव्हा मला माहिती आहे Z = काय होतो? R. तुम्हाला माहिती आहे या फॉर्म्युलामध्ये XL - XC होल स्क्वेअर प्लस R². ह्याच्यामध्ये XL = XC आल्यामुळे Z ची व्हॅल्यू झालेली आहे R. चलो, मग इथं डंप करतो मी. देअरफॉर आय से I naught = V0/R. V0 ची व्हॅल्यू 220. इथं ही ॲम्प्लिट्यूड आहे ना, 220/R. R ची व्हॅल्यू आहे वॉट? R इज 100. R ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 100. सो द आन्सर इज 2.2 एम्पियर. द आन्सर इज, द ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. तिसरा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे. सेकंड, मीन फ्री पाथ ऑफ अ मॉलिक्यूल इन एन आयडियल गॅस A इज हाफ दॅट ऑफ आयडियल गॅस B. ओके, त्यांनी मीन फ्री पाथ दिलेलं आहे. मला मीन फ्री पाथचं रिलेशन माहिती आहे का तुम्हाला? 1/√2 πNd², बरोबर. N असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, मॉलिक्युलर डेन्सिटी, आणि D असतो डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. अच्छा, त्यांनी काय म्हणलं? मीन फ्री पाथ ऑफ गॅस A. त्यांनी म्हटलं λA इज हाफ ऑफ λB. ओके, ओके. त्यांनी म्हटलं डायमीटर, ओके, डायमीटर ऑफ A इज ट्वाइस द डायमीटर ऑफ B. इफ नंबर ऑफ डेन्सिटीज NA आणि NB असतील तर करेक्ट रिलेशन त्यांनी विचारलं आहे. त्यांनी मला NA आणि NBचं रिलेशन विचारलं आहे. मी काय करतो, या दिलेल्या या इक्वेशनमध्ये हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. सो कॅन आय सिम्पली से N इनवर्सली प्रपोर्शनल टू λD². म्हणू का मी असं N पलीकडे घेऊन? सो आय राईट NA/NB is equal to λB/λA into dB²/dA². ओके, dB काय आहे? वेल, λB मी लिहू शकतो. λB आहे 2λA. हे आहे 2λA/λA इज इक्वल टू dB². मी ॲज इट इज लिहितो. हे आहे dA² आहे 4dB². मी स्क्वेअरिंग बोथ साईड्स केलं. तुम्हाला ह्याचा आन्सर येतं हाफ. सो NA/NB चा आहे आन्सर किती? हाफ. म्हणजेच NA इज इक्वल टू NB/2. तर आन्सर इज सेकंड ऑप्शन. ओके, चलो नोट डाऊन करून ठेवा हे सेकंड ऑप्शन. ओके, फाईन. पुढे जाऊया आपण. पुढे काय? अ सिलेंड्रिकल कॉर्क ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी फ्लोट्स इन अ लिक्विड ऑफ डेन्सिटी ρ1. अच्छा, त्यांनी काय सांगितलंय मला
एक लिक्विड ऑफ डेन्सिटी म्हणलं, लिक्विडची डेन्सिटी त्यांनी काहीतरी म्हणलेली आहे रो आहे, आणि सिलेंड्रिकल कॉर्क, ओके, हा कॉर्क इथं आहे, ओके, या कॉर्कची लेंथ मी समजा म्हणलं एल, ओके, रो वन. इफ द कॉर्क इज डिप्रेस्ड स्लाइटली अँड रिलीज्ड इट ऑसिलेट्स हार्मोनिकली विथ टाइम, विथ पिरियड टी, टाइम पिरियड असतो टी. अच्छा, बाय द वे तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का? हा फॉर्म्युला असतो 2 पाय अंडर रूट वेल सिग्मा एल अपॉन रो जी. वेल व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज डेन्सिटी ऑफ द कॉर्क, रो इज डेन्सिटी ऑफ द लिक्विड, ओके, आणि एल असती इमर्जंट लेंथ, इमर्स झालेली लेंथ, ओके. इफ सेम कॉर्क फ्लोट्स इन अनदर लिक्विड ऑफ डेन्सिटी रो 2 देन द ऑसिलेशन पिरियड काय झाला? 2t झाला. अच्छा, म्हणजे इथं व्हेरिएशन त्यांनी कुठल्या दोघांमध्ये दिलेलं आहे? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, कॉर्क पण सेम आहे. सो आय कॅन सिम्पली से, आय कॅन से रो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन, डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 अपॉन टी स्क्वेअर असं म्हणू मी याला, ओके. सो आय राईट रो 2 बाय रो 1 इज इक्वल टू T1 स्क्वेअर ओव्हर T2 स्क्वेअर, ओके. त्यांनी इनिशियल पिरियड म्हणलेला आहे टी, दुसरा पिरियड म्हणला आहे 2t म्हणलेला आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर केला 4t स्क्वेअर आला. द आन्सर इज 1/4. द आन्सर इज 1/4. तर ऑप्शन कुठला येतोय बघा? ऑप्शन दुसरा येतोय. मॅच होत आहे का बघा? बाय द वे मी या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक PDF अपलोड करतो आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर की असतील फक्त. हां, तर तुम्हाला फक्त आन्सर की बघायची असेल तर तुम्ही त्यात बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्याला सोल्युशन बघायचं आहे, हा कसा आला प्रॉब्लेम ते इथं बघा. अशा प्रकारे हे आलेलं आन्सर. तर याचा आन्सर आहे ओके सेकंड ऑप्शन. तिसरा, चौथा, ओके, लेट अस सी फोर्थ. त्यांनी काय म्हणलंय? कन्सिडर अ स्प्रिंग मास सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर इन 1 डायमेन्शन. द मास ऑफ द पार्टिकल इज m kg. स्प्रिंग ते दिलेलं आहे. ॲट गिवन इन्स्टंट एक्सटेन्शन किती आहे? x आहे, ओके. त्यांनी काय म्हणलंय? स्प्रिंग आणि हे मास आहे, कुठल्याही इन्स्टंटला जर एक्सटेन्शन असणार, मीन पोझिशनपासून एक्सटेन्शन असेल x. अच्छा, स्पीड ऑफ द पार्टिकल v असेल, ओके. या वेळेला ह्याचा स्पीड किती आहे? v आहे. ऑन द xv प्लेन, if the graph v as a function of x is a circle then correct option is. अच्छा, xv प्लेन म्हणजे xv ग्राफ, ओके. तर त्यांचं म्हणणं आहे xv ग्राफ काय आहे? सर्कल आहे. अच्छा, ओके, दिस इज xv ग्राफ. जर सर्कल जर असेल तर त्यांचं म्हणणं आहे की खालचं कुठलं रिलेशन करेक्ट आहे. अच्छा, मला v आणि x रिलेशन मला माहिती आहे का? ओके, v ॲज अ फंक्शन ऑफ x काय असणार? ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, ओके. मी स्क्वेअरिंग बोथ साईड्स करतो, मला येतं काय? v स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हां, हे a स्क्वेअर मी x स्क्वेअर इथं घेतला, a स्क्वेअरने डिवाइड केलं, असं लिहू का? सगळेजण मला, सगळ्यांना समजतं आहे का मी काय केलेलं आहे ते? हे असं लिहू का? इफ यू लुक ॲट दिस बिकम्स इक्वेशन ऑफ एलिप्स. एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू 1 इज अन इक्वेशन ऑफ एलिप्स. पण त्यांनी काय म्हणलं आहे? सर्कल झालेलं आहे, आणि मला माहिती आहे इलिप्स सर्कल कधी होणार? इलिप्स कॅन बिकम सर्कल जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी कशा असणार? इक्वल असणार, ओके. आता ज्या अर्थी हे सर्कल झालेलं आहे त्या अर्थी ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज बिकम इक्वल टू ए स्क्वेअर. अच्छा, मग मला माहिती आहे ए स्क्वेअर इथं उडला, म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 1, आणि मला माहिती आहे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असती? के बाय एम. त्यामुळे के इज इक्वल टू एम. तर असा ऑप्शन आहे. तर ऑप्शन आहे चौथा ऑप्शन. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट फिफ्थ आहे क्वेश्चन, बघूया आपण. फिफ्थ आहे, ओके. त्यांनी म्हणलं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन द टेम्परेचर ऑफ द 1 मोल ऑफ आयडियल गॅस मोनोटॉमिक गॅस गॅमा दिला डिक्रीजेस फ्रॉम 60 to 50. बरं, वर्क डन बाय गॅस इन द प्रोसेस. अच्छा, त्यांनी एडियाबॅटिक वर्क मला म्हटलं आहे. मला सांगा टेम्परेचर चेंजच्या त्या शब्दांमध्ये एडियाबॅटिक वर्कचा काय फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे? -nr डेल्टा टी अपॉन गामा -1. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का एडियाबॅटिक वर्कचा? ओके, त्यांनी म्हणलं आहे नंबर ऑफ मोल 1 आहे, 1 मोल, ओके. आरची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 8.3. मला 25/3 पण घेऊ शकतो, पण आपण दिलं त्यांनी तर 8.3 घेऊया. 8.3. अच्छा, डेल्टा टी किती आहे? 60 to 50 झालं आहे, म्हणजे डेल्टा टी इज -10 अपॉन गामा 5/3 -1. हे गणित जर सॉल्व्ह केलं मला 83 × 3 अपॉन 2 येतं. हे किती येतं? हे
9 अधिक 24/2 हे येतं 124.5. परफेक्ट. सो दिस इज फर्स्ट ऑप्शन. एकदम फॉर्म्युला बेस्ड आणि सिंपल प्रश्न आहे हा. 124.5. ओके, फर्स्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट, ओके, द फॉलोइंग टेबल रिप्रेझेंट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अँड देअर करस्पॉन्डिंग मेजर ॲप्लिकेशन्स. ओके, तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत ॲप्लिकेशन वर्सेस पर्टिक्युलर स्पेक्ट्रममधले पॉईंट्स. तर मला सांगा मायक्रोवेव्ह, हे फार सिंपल आहे. मायक्रोवेव्ह आपण फूड गरम करतो, मायक्रोवेव्ह ओव्हन असतात, त्यामुळे मायक्रोवेव्ह इज फॉर वॉर्मिंग द फूड. ओके, पीचं 2 जमणार आहे. पीचं 2 म्हणजे हे 2 ऑप्शन्सपैकी असणार आहे आन्सर. UV रेज, तुम्हाला माहिती आहे पाण्यातलं वॉटर प्युरिफायर जे असतं आपल्या घरामधलं, त्याच्यामध्ये UV रेज असतो फॉर प्युरिफाईंग वॉटर. सो क्यूचं 1 येणार आहे. डायरेक्टली आन्सर तुम्हाला इथं मिळालेलं आहे पहिला ऑप्शन. चला, सगळ्यांना समजतंय का? आणि तुम्हाला माहिती आहे गॅमा रेज आर युज्ड फॉर बर्निंग कॅन्सर सेल्स. ओके, आणि रेडिओ वेव्स आर फॉर कम्युनिकेशन. सगळ्यांना समजतंय? एकदम सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात. ओके, दिस इज अ गुड क्वेश्चन. अ युनिट पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज इज टेकन स्लोली थ्रू अन इन्फिनिटेसिमली स्मॉल ट्यूब दॅट इज इनसाइड अ चार्ज डायलेक्ट्रिक स्फिअर ऑफ रेडियस r having uniform positive charge density rho. अच्छा, as shown in the figure, the initial and final positions are marked by A and B. Okay, at distance 2r and 3r respectively from center of the sphere. Okay, in this process the magnitude of total work done त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी विचारले n ची व्हॅल्यू काढा. ओके, मला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज मायनस Q डेल्टा V. येस, what is work done? Work done by external force is equal to minus of work done by conservative is equal to minus Q delta V. Delta V काय असणार? Delta V असणार V final. मला A पासून B ला घेऊन गेलोय म्हणजे V final minus V initial. V असणार पोटेन्शियल. ओके, आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह करूया. मला सांगा Q काय आहे. Q तो चार्ज आहे ज्याला मी घेऊन गेलोय. Q तरी Qच असणार आहे. अच्छा, V बघू. V, व्हॉट इज VB? कुठल्याही चार्ज स्फिअरच्या आउटर मोस्ट पॉइंटला R अंतरावर किती असतो व्हीचे किती असतो. V इज KQ बाय स्मॉल r, राईट. पण त्याने याच्यात डेन्सिटी दिली आहे रो, त्यामुळे मला Q लिहावं लागेल. Q काय असणार? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, राईट. डेन्सिटी रो, व्हॉल्यूम काय आहे? 4/3 पाय r क्यूब. ओके, दिस इज द चार्ज. ओके, या चार्ज डम्प करा. मला सांगा VB काय आला. VB बघा, VB आला. आता हा जो K आहे दॅट K आय कॅन राईट ॲज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. ओके, K लिहिला. वरती Q आहे. Q काय लिहितो मी? रो 4/3 पाय r क्यूब. वरती Q टाकला आणि खाली R. R असणार सेंटरपासूनचं डिस्टन्स. तर पॉईंट A चा डिस्टन्स किती आहे R पासनं? सेंटरपासनं 2r आहे, विच इज 2r. ओके, हे आहे VB. ओके, VA काय येणार? रो इंटू 4/3 पाय r क्यूब. फक्त फरक कुठे पडणार? सेंटरपासनं डिस्टन्सला. ते किती आहे इथं? 3r आहे. चलो, डू यू अग्री विथ मी? सगळं तिथं डम्प करा. मला काय मिळतं? देअरफॉर आय से W इज इक्वल टू मायनस Q. आता यातनं काय बाहेर काढू मी कॉमनला? बघा, बाय द वे यातनं काय काय कट होत आहे बघा. 4 पाय कट झाले. 4 पाय कट झाले. एक R आणि ह्याचा एक R कट झाला. असं सगळं कट झालेलं आहे. ओके, आता मी इथं सबट्रॅक्शन करतो. मला काय काय कॉमन बाहेर काढता येईल बघा. मला काय बाहेर काढता येईल? रो r² बाय 6/3 एप्सिलॉन नॉट. याला सगळ्यांना बाहेर काढू का मी? वरती काय येतं बघा. वरती येतं 1/2 मायनस 1/3. डू यू अग्री विथ मी? सबट्रॅक्शन करतोय मी सिम्पल. मग मला वर्क काय आलं? मायनस Q रो r² बाय 3 एप्सिलॉन नॉट. हे आलं 1/6. दॅट मीन्स मायनस रो Q r² ओव्हर 18 एप्सिलॉन नॉट इज द आन्सर. तुम्ही जर ह्याच्याकडे बघितलं रो r². अच्छा, युनिट पॉईंट चार्ज म्हणलं का? युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे Q ची व्हॅल्यू 1 आहे. इथं Q लिहायची गरज नव्हती. Q ची व्हॅल्यू 1 आहे, नो प्रॉब्लेम. ओके, तर इफ यू लुक ॲट द ऑप्शन, माझ्या मते n ची व्हॅल्यू किती येते? n ची व्हॅल्यू येते आहे 18. सो द आन्सर इज 18. ऑप्शन नंबर इज सेकंड ऑप्शन. चांगला प्रश्न आहे हा, नोट डाऊन करून घ्या.
ओके फाईन. जायचं पुढे. बघा, अ बीम ऑफ लाईट, 8वा क्वेश्चन आहे. अ बीम ऑफ लाईट फॉल्स ऑन अ मेटल सरफेस सच दॅट फोटो इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड. पॉवर ऑफ लाईट सोर्स स्टार्ट्स टू डिक्रीज लिनियरली विथ टाइम. देन व्हेरिएशन ऑफ द फोटो करंट आणि मॅग्नेट्यूड ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल विथ टाइम इज बेस्ट रिप्रेझेंटेड बाय. ऐका, मला हे माहिती आहे, जर मी पॉवर कमी केली तर एनर्जी कमी होणार, आणि एनर्जी म्हणजे पॉवर सप्लाईड जर कमी केली तर काय होईल, तो बल्ब डिम होईल, सोर्स काय होईल, डिम होईल. आणि डिम होणे म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स कमी होणे. आपण आपल्या क्लासेसमध्ये भरपूर चर्चा केलेली आहे. बल्ब डिम होणे म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स कमी होणे, आणि बल्ब ब्राईट होणे म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स वाढणे. आणि मला हे माहिती आहे, इथं फ्रिक्वेन्सी काही बदलतीये का? त्यांनी असं म्हटलंय का की त्या बल्बचा रंग बदलतोय, मे बी ब्लू लाईटचा काहीतरी रेड झालाय किंवा ग्रीन झाला, असं काही झालंय का? हॅव दे मेन्शन एनिथिंग लाईक दॅट? नो. त्यामुळे फोटॉनची एनर्जी बदलत नाहीये, फोटॉनची संख्या बदलतीये. आणि फोटॉनची संख्या जर घटत गेली तर काय, फोटो इलेक्ट्रॉनची संख्या काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. आणि फोटो इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाली की फोटो करंट काय होणार, कमी होणार. सगळ्यांना समजतंय? म्हणजे फोटो करंट काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. बघा, हे असू शकत नाही कारण याच्यामध्ये फोटो करंट कॉन्स्टंट राहतोय, दिस कॅनॉट बी ऑप्शन. हे असू शकत नाही, फोटो करंट कॉन्स्टंट राहतोय. अच्छा, या दोघांमध्ये फोटो करंट कमी होतोय, ओके. पण स्टॉपिंग पोटेन्शियल बदलणार का, नाही बदलणार, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड कशावर करतं, फोटॉनच्या एनर्जी डिपेंड करतं. आणि मी फोटॉनची एनर्जी बदलत नाहीये, फोटॉनची संख्या बदलतोय, है ना. त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. सो द ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. सगळ्यांना समजतंय? बेसिक हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, ओके. चलो नेक्स्ट बघा, सॉरी, 9th क्वेश्चन बघा. बॉब बी ऑफ अ मास एम इज रेस्ट ॲट हँगिंग व्हर्टिकली फ्रॉम सिलिंग ब्ला ब्ला ब्ला. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलेली त्यांनी वगैरे वगैरे. द पॉईंट मास एम ट्रॅव्हलिंग हॉरिझॉन्टली स्पीड 10 हिट्स द बॉब बी इलास्टिकली. बॉब बी रिसिव्स. ओके, बघा तुम्हाला मी थोडक्यात प्रॉब्लेम सांगतो काय दिलं त्यांनी. काय दिलेलं आहे, असा इथं एक बॉब आहे, ओके, ह्याचा मास एम आहे आणि हा रेस्टवर होता. हा काय होता, व्हॉट वॉज दिस वॉज ॲट रेस्ट. अच्छा, दुसरा मास एम 10च्या स्पीडनी आला, ओके. आणि कोलिजन कसं झालं, इलास्टिक कोलिजन झालं, ओके. इलास्टिक कोलिजन झाल्यानंतर मला सांगा, हा मास एम वर चढेल ना, त्याला काहीतरी स्पीड मिळेल, तो वर चढेल. तर त्यांनी म्हटलं किती हाईटनी वर चढेल. द क्वेश्चन इज हाऊ, विथ व्हॉट हाईट द मास विल राईज अप. ओके, आता तुम्हाला एक शॉर्टकट माहिती असेल, आपण याच्यावर चर्चा केली होती क्लासमध्ये, की दोन मासेस जर इक्वल असतील, एम आणि एम येस इक्वल आहेत, आणि इलास्टिक कोलिजन असेल तर त्यांच्या व्हेलॉसिटीचं फक्त एक्सचेंज होत असतं. तुम्ही तर मोमेंटम कन्झर्व करूच शकता, पण तुम्हाला शॉर्टकट सांगतोय. शॉर्टकट काय आहे, हे 10 आणि हे 0 असेल, मासेस आयडेंटिकल असतील आणि इलास्टिक कोलिजन असेल तर व्हेलॉसिटी फक्त पलटी होते. त्यामुळे काय होईल, फायनल हा मास आहे, हा मास रेस्टवर येऊन जाईल, ह्याचा फायनल काय होईल, रेस्टवर येईल. बघा, 0 ह्याला दिलं, 10 ह्याला दिलं, आणि ह्याला किती स्पीड मिळाला, 10 मीटर पर सेकंड मिळाला. ओके, नाउ विथ दिस वेलॉसिटी इट इज रायझिंग अप. आणि मला माहिती आहे, जर हे h हाईटपर्यंत राईज झालं तर ही वेलॉसिटी किती असणार, √2gh. मला हे सुद्धा माहिती आहे का, h हाईटपर्यंत ड्रॉप केलं की खाली √2gh खाली पडतो, मग √2gh वर फेकल्यानंतर h हाईटपर्यंत जाणार. आणि पार्ट डझंट मॅटर, कारण कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. त्यामुळे तो बॉब असा गोल वरती गेला का व्हर्टिकली वरती गेला, डझंट मॅटर. त्यामुळे दिस इज √2gh. तुम्ही सिंपल गणित करायला स्क्वेअरिंग बोथ साईड्स केलं, हे आलं 20h आलं, h ची व्हॅल्यू आली 5 मीटर. ओके फाईन, h ची व्हॅल्यू आली 5 मीटर. ऑप्शन नंबर 1. चला, सगळ्यांना समजतंय का बघा हे. आता तुम्हाला हा शॉर्टकट नसेल माहिती तर तुम्ही मोमेंटम कन्झर्व करू शकता. मोमेंटम बिफोर, मोमेंटम आफ्टर, येस, बिफोर कोलिजन, बिफोर आफ्टर कोलिजन, आणि तुम्हाला हा व्ही मिळू शकेल. हा व्ही मिळाल्यानंतर तुम्हाला अजून काय करावं लागेल, एनर्जी कन्झर्व करावं लागेल. इथपर्यंत मी तेच केलेलं आहे. फक्त शॉर्ट जे आपल्याला लक्षात ठेवायला सोपे फॉर्म्युले होते, जे की लक्षात असायला पाहिजेत, ठीक आहे. तसं आन्सर याचा 9व्याचा आलेला आहे, ए आन्सर, 1 आन्सर आलेला आहे. ओके, पुढे बघूया. 10th, an ideal gas is made up of polyatomic molecules. Each of the molecules have 3 dimensional, okay, 3 translational, 3 rotational आणि F vibrational modes if the ratio of, okay, त्यांनी गामा दिलेला आहे. सगळे बघा कसा न्यूमरिकल आहे हा. ओके, त्यांनी म्हटलंय पॉलिॲटॉमिक. आता पॉलिॲटॉमिक म्हणल्या तुम्हाला लक्षात काय यायला पाहिजे, 3 ट्रान्सलेशनल असणारच आहेत. म्हणजे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार, बोला. 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल, आणि त्यांनी म्हटलंय F व्हायब्रेशनल. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक व्हायब्रेशनल मोडला 2
DOF ॲड होतात. हां, एका विशिष्ट पद्धतीने व्हायब्रेट व्हायला लागले, असं तर KE PE बदलतीये, असं व्हायब्रेट व्हायला लागले वॉटेवर, तर KE PE बदलली. म्हणजे विथ एव्हरी मोड ऑफ व्हायब्रेशन देर इज चेंज इन KE, चेंज इन PE, द एनर्जी यूज इन KE अँड PE ऑल्सो. म्हणजे 2नी वाढते, 2च्या फॅक्टरनी वाढते, डिग्री ऑफ फ्रीडम वाढतो. म्हणजे इथं F मोड्स आहेत, म्हणजे कितीनी वाढले DOF ह्याचे इंटू 2 करावं लागेल मला. मग मला सांगा ह्याचं नवीन DOF काय आलं, 6 + 2F. ओके, त्यांनी लॅमडा त्यांनी गॅमा विचारलंय. मला माहिती आहे गॅमाचा फॉर्म्युला 1 + 2/f असा असतो ना. डम करा, गॅमाचा काय तर फॉर्म्युला आहे, गॅमा इज 8/7 इज इक्वल टू 1 + 2/6 + 2f. आता हे तरी बेसिक गणित झालं. बेसिक गणित सॉल्व्ह करतो मी. किती येतं हे आलं 8 + 2f अपॉन 6 + 2f. ओके, हे काय येतं, हे 4, हे 2 कट झाले, मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे आलं 24 + 8f इज इक्वल टू 28 + 7f. हे इथं गेलं, f आलं 4. एफची व्हॅल्यू आली 4. द व्हॅल्यू ऑफ f इज 4. द आन्सर इज थर्ड ऑप्शन. चलो, सगळ्यांना समजतंय का? फाईन. बघूया पुढे. 10व्याचं थर्ड आन्सर आहे. ओके, 11व्याचं बघा. त्यांनी 11वा काय दिला क्वेश्चन. ओके, in the measurement of viscosity of liquids using terminal velocity experiment, spherical balls of same radius but having different densities are used. अच्छा, variation of terminal velocity with ratio of density of spherical ball rho sigma to density of liquid is best represented by. काय त्यांनी दिलेलं आहे मला सांगा. मग टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला काय माहिती आहे, V इज इक्वल टू 2r² रो मायनस सिग्मा बाय द वे. इथे त्यांनी काय म्हणलंय, सिग्मा मायनस रो अपॉन 9 ईटा. चलो, हा बेसिक फॉर्म्युला आहे टर्मिनल वेलोसिटीचा. त्यांनी काय वापरलेलं आहे मला सांगा. काय काय कॉन्स्टंट आहे, रेडियस सेम आहे, G सेम आहे, 2 सेम आहे, 9 आणि ईटा सेम आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. ओके, मी काय करतो, V इक्वल टू ह्याला काहीतरी कॉन्स्टंट K म्हणतो. K म्हणतो. आणि त्यांनी बॉल्स पण भरपूर वापरलेले आहेत, पण लिक्विड तेच आहे, हो की नाही. मग लिक्विडला मी काय करतो, लिक्विडचा मी रोला बाहेर काढतो कॉमन. ओके, K रो अपॉन सिग्मा बाय रो -1. सगळ्यांना समजते मी काय करतोय. आता बाय द वे ह्या दोघांना पण मी एकच कॉन्स्टंट म्हणू शकतो ना, सम कॉन्स्टंट K. म्हणजे या रोला बाहेर काढल्यानंतर पण ते सगळ्याला, कारण रो कॉन्स्टंट आहे. म्हणजे जो लिक्विड आहे, लिक्विड तोच लिक्विड आहे. बॉल्स वेगळे टाकता तुम्ही. ओके, लिक्विड तसं असल्यामुळे कॉन्स्टंट आहे, बाहेर काढला. हे तुम्ही याच्याकडे बघितलं तर y इज इक्वल टू mx + c फॉर्मॅटमध्ये आहे का हे, राईट. आणि c आहे निगेटिव्ह, म्हणजे y इंटरसेप्ट कसा आहे, नेगेटिव्ह. ओके, y इंटरसेप्ट नेगेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला यातलं काय काय एलिमिनेट करता येतील. हे तर आन्सर असू शकत नाही, कारण हे ओरिजिनमधनं पास होतं आहे. ओके, त्यानंतर y निगेटिव्ह पाहिजे मला. ओके, हे असू शकत नाही, कारण इथं y पॉझिटिव्ह आहे, y इंटरसेप्ट. ओके, म्हणजे मला 1 आणि 3 पैकी शॉर्टलिस्ट करायचं आहे. अच्छा, तुम्ही बघितलं तर फरक इथं पडतोय, या 2 पॉईंट्सना फरक पडतोय. अच्छा, मला सांगा या पॉईंटला V काय होतो, 0 होतो. मग मी V जर 0 टाकलं याच्यात, बघा जर मी V 0 सबस्टिट्यूट केलं तर काय होईल, टाकायच्यात 0, काय येईल, K रो मायनस सिग्मा इक्वल टू K उडला, म्हणजे काय आलं, रो बाय सिग्मा किंवा सिग्मा बाय रोची व्हॅल्यू आली 1. बरोबर आहे. बघा सिग्मा बाय रोची व्हॅल्यू काय आली का 1, आली का 1. येस, त्यामुळे द आन्सर इज थर्ड ऑप्शन. द आन्सर इज थर्ड ऑप्शन. 11चं ऑप्शन 3. ओके, नोट डाऊन करून घ्या ज्यांना हवे ते. ओके, लेट अस गो फॉर 12th. इन अ सोलर सिस्टम द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. ओके, आता हे सिंपल आहे. हा तर केपलर साधा नियम आहे. T² proportional to R³. दिस वॉज द सिम्पलेस्ट क्वेश्चन. T proportional to R⁻³ एकदम सिंपल. ओके, आन्सर 4. याच्यावर काही चर्चा करण्यात पॉईंट नाही आहे. हा तर सिंपल केपलर्स रूल आहे. 13 बघा. 13 अ सॉलिड स्फिअर A of radius R, capital R, and mass m is attached to another
at a point to a smaller solid sphere of B of radius small r and mass small m. Assume that the line joining the centers along is horizontal. Moment of inertia of the system ऐका अशी अरेंजमेंट त्यांनी दिलेली आहे. त्यांनी विचारलाय शब्द ऐका. Moment of inertia of the entire system calculated about vertical axis passing through center of A is IA. हे काय आहे? IA आहे. अच्छा, आणि त्यांनी काय म्हणलंय? And that calculated about vertical axis passing through center B is IB. अच्छा, the difference of IA and IB त्यांनी असं विचारलेलं. This was a good question. बघा सगळे लक्ष द्या. मी काय करतोय? IA, everyone look at IA. Can I say IA? मी तुम्हाला हवा असेल तर डायग्राम परत काढतो. Look at me for a diagram here. ओके, हा काय आहे? असा आहे A आणि हा B. ओके, हा आहे IA. अख्खा सिस्टमचा आहे. हां, काय करू मी? सिस्टमचा कसा काढू मी? याचा किती असणार आहे? हा सॉलिड स्फिअर आहे म्हणजे 3/5 कॅपिटल M कॅपिटल R स्क्वेअर. अच्छा, आता याचा इथे तुम्ही पॅरल ॲक्सिसने शिफ्ट करा ना. ह्याचा इंडिव्हिज्युअल किती आहे? इंडिव्हिज्युअल आहे 3/5 स्मॉल m स्मॉल r स्क्वेअर mr स्क्वेअर प्लस पॅरल ॲक्सिसने शिफ्ट करा m d स्क्वेअर. अच्छा, d किती आहे? हा कॅपिटल R हा स्मॉल r म्हणजे किती आला? r प्लस r होल स्क्वेअर. ओके, हा मोमेंट ऑफ इनर्शिया अख्ख्या सिस्टमचा आहे अबाउट ए सेंटर ऑफ ए है ना, ॲक्सिस थ्रू सेंटर ऑफ ए. अच्छा, आता मी IB कसं काढतो? बघा IB काय आहे? ह्याचा इंडिव्हिज्युअल किती आहे स्वतःभोवतीचा? सॉलिड स्फिअर 3/5 स्मॉल m स्मॉल r स्क्वेअर प्लस. अच्छा, आता इथनं इथं शिफ्ट करून घ्या पॅरलल ॲक्सिसने. हां, ह्याचा किती आहे? ह्याचा इंडिव्हिज्युअल किती आहे? 3/5 कॅपिटल M कॅपिटल R स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर प्लस कॅपिटल M R स्क्वेअर. तर हा R किती आहे? हां, हा R किती आहे? R प्लस R ना, R प्लस R स्क्वेअर. ओके, त्यांनी मला ह्याच्या दोघांचा डिफरन्स विचारला आहे. मी काय करतो? IA मायनस IB. IB बघा, डिफरन्स जर तुम्ही घेतला, सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला दिसतंय हे आणि हे सबट्रॅक्ट होईल. अच्छा, आणि हे सबट्रॅक्ट होईल. मग तुमच्याकडे फक्त काय राहिलं? एवढंच राहिलं. सो व्हॉट आर यू लेफ्ट विथ? यू आर लेफ्ट विथ R प्लस R होल स्क्वेअर इंटू ब्रॅकेट M प्लस M. येस, दिस इज द आन्सर. बघा काय मॅच करतंय. आय थिंक फोर्थ ऑप्शन मॅच करतो. नाही, फोर्थ मॅच करतो आहे का? नाही, इथं काय पाहिजे? सबट्रॅक्शन केली ना मी. येस, सबट्रॅक्शन केली तर दिस शुड बी मायनस हिअर. मायनस M मायनस M. बघा काय मॅच करतं आहे? फोर्थ ऑप्शन मॅच करतो. एव्हरीवन लुक फोर्थ ऑप्शन. तर 13व्याचा आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. अंडरस्टूड? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ओके, 14. कन्सिडर द फॉलोइंग न्यूक्लियर रिॲक्शन अशी त्यांनी दिलेली आहे. युरेनियम इज गिव्हिंग 2 डॉटर न्यूक्लियाय थोरियम आणि हिलियम. त्यांनी प्रत्येकाचे मासेस दिलेले आहेत आणि त्यांनी म्हटलं क्यू व्हॅल्यू काढा किती आहे. अच्छा, मी काय करतो? क्यू व्हॅल्यू मला माहिती आहे कसं काढायचं. विचार करा, उलटं कसं जायचं. त्यांनी क्यू व्हॅल्यू विचारली म्हणजे एनर्जी रिलीज विचारली आहे. मला माहिती आहे एनर्जी इक्वल टू डेल्टा एम सी स्क्वेअर. ओके, मला डेल्टा एम जर काढता आला तर मला हे करता येऊ शकेल. डेल्टा एम कसं काढतो मी? मास डिफेक्ट कसं काढतो मी? मला माहिती आहे पेरेंट न्यूक्लियसचं मास किती आहे. मास ऑफ युरेनियम किती आहे? ओके, ते डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे. मास ऑफ युरेनियम दिलेला आहे 238.050 AMU है ना. चलो, आणि मास ऑफ डॉटर न्यूक्लियाय, मास ऑफ थोरियम प्लस हिलियम किती आहे? दोघांच्या मासेसची ॲडिशन करा. थोरियम किती दिलेला आहे? 238.05 आहे. काय केलं मी? 234. थोरियमचं दिलं 234.03043 प्लस 4.003 AMU. हां, दोन्ही गोष्टी ॲड करा. काय आलं हे? 238.046. ओके, युनिट काय देऊ मी? तर युनिट देणार मी AMU. ओके, अच्छा, मग डिफरन्स काढा. दोघांचा डिफरन्स किती आहे? तुम्ही दोघांचा डिफरन्स काढा, तुम्हाला मास डिफेक्ट मिळेल. तर जस्ट तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. डिफरन्स येईल 0.004 U. अच्छा, इतका डिफरन्स आहे. अच्छा, त्यांनी पुढे काय म्हणले? गिवन, त्यांनी इक्विव्हॅलन्स दिलेला आहे मला ऑलरेडी.
1 AMU म्हणजे किती एनर्जी पर सी स्क्वेअर त्यांनी म्हणलं आहे. दे हॅव गिवन 1 AMU बघा 1 AMU इक्वल टू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट पर सी स्क्वेअर त्याने असं दिलेलं आहे मला. मला काय माहिती आहे, मला माहिती आहे E इज इक्वल टू डेल्टा एम सी स्क्वेअर ना. टाकतो याच्यात व्हॅल्यू. मला त्यांनी क्यू काढायला सांगितलं. डेल्टा एम किती आहे 0.004 यू. पण मला माहिती आहे यूला कशाने मल्टिप्लाय करू. 1 यू म्हणजे एवढा असेल तर 0.004 यू म्हणजे किती ह्यानी मल्टिप्लाय करू का मी याला. मग किती येतं हे वेल इंटू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट पर सी स्क्वेअर इंटू वरचं असलेलं सी स्क्वेअर. हे सी स्क्वेअर इथं ॲज इट इज लिहिलं मी. डू यू अंडरस्टँड दिस. ओके. मग मला काय दिसतं बघा. मला दिसतंय की हा सी स्क्वेअर उडेल. हां आता हे मी बेसिक गणित करतो. बेसिक गणित केलं की किती होतं 4 पंचे 20 4 1 4 2 6 4 3 12 9 चौक 36 38. काय माझं गणित चुकलं का. एकदा गणित करतो. 4 5 चौक 20 4 2 6 4 3 12 9 चौक 36 आणि 37. माय बॅड 37 नॉट 38. अच्छा आणि 1 2 3 4 33.726 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट है ना. पण त्यांनी मला चारही ऑप्शन दिलेले जे आहेत ते किलो इलेक्ट्रॉनमध्ये दिलेले आहेत. मग इंटू 1000ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं हे 3726 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट इज द आन्सर. बघा 3726 दिसतं का तुम्हाला कुठे. ऑप्शन तिसरा 3726 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. ओके नो प्रॉब्लेम. बघा नोट डाऊन करून घेतलं का सगळ्यांनी. 15 नेक्स्ट बघू. 15 कन्सिडर अ फिक्स्ड युनिफॉर्मली चार्ज इन्सुलेटिंग स्फीयर ऑफ रेडियस r टोटल चार्ज q. अच्छा पॉइंट चार्ज स्मॉल q इज रिलीज फ्रॉम रेस्ट ॲट डिस्टन्स 3r. बघा त्यांनी काय म्हणलंय एक अख्खा त्यांनी स्फिअर दिलेला आहे आणि इन्सुलेटेड आहे. युनिफॉर्मली चार्ज स्फिअर आहे विथ चार्ज किती आहे याच्यावर चार्ज प्लस q आहे. ओके द चार्ज ऑन दिस इज प्लस q. ह्याची रेडियस r आहे चार्ज q आहे. अच्छा आणि एक दुसरा पॉइंट चार्ज आहे. हा पॉइंट चार्ज किती आहे -q पॉइंट चार्ज आहे. तर रिलीज फ्रॉम लेट ॲट अ डिस्टन्स ऑफ 3r. ओके बघा हे अंतर जे आहे दिस डिस्टन्स इज ओके हे अंतर किती आहे हे आहे 3r. ओके आणि या ठिकाणी याला रिलीज केला. मला माहिती आहे रिलीज केला म्हणजे टाइम t इक्वल टू 0 ला u इक्वल टू 0. अच्छा त्यांचं काय म्हणणं आहे वेन द पॉइंट चार्ज रिचेस द सरफेस ऑफ द स्फिअर त्याचा स्पीड किती होईल. अच्छा हा चार्ज आता याला अट्रॅक्ट होईल ना. हा निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. तर जेव्हा हा चार्ज असा अट्रॅक्ट होऊन इथं येईल तेव्हा त्यांनी ह्याचा स्पीड विचारलेला आहे. ओके ह्याचा मास आपण म्हणू m. त्यांनी दिलेला आहे पॉइंट मास m. चलो काय करू मी एनर्जी कन्झर्व करायची आहे मला. बेसिक एनर्जी कन्झर्वेशन आहे हे. ओके हे इनिशियल आहे आणि हे फायनल आहे. ही स्थिती आहे. ओके करू. बोला कॅन आय से एनर्जी इनिशियल इक्वल टू एनर्जी फायनल के इनिशियल प्लस यू इनिशियल इक्वल टू के फायनल प्लस यू फायनल. मला सांगा के इनिशियल तर रिलीज फ्रॉम रेस्ट आहे म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 आहे. अच्छा के यू इनिशियल यू काय असणार आहे के डॅश के क्यू बाय आर. सगळ्यांना समजतं का मी इथली पोटेन्शियल एनर्जी कशी लिहिली. के दोघांचा चार्जचा प्रोडक्ट क्यू बाय दोघांमधलं अंतर आर. के फायनल इथली मला फायनल हाफ mv² जी मला काढायची आहे v. अच्छा यानी इथली पोटेन्शियल किती आहे इथली पोटेन्शियल आहे के क्यू बाय आता इथलं रेडियस किती असेल इथं ते आरच असेल ना रेडियस. हे होतं 3r हे होतं r. सगळ्यांना समजतंय. ओके मला हे गणित करायचं आहे. मला किती आलं v इज इक्वल टू मी जर गणित असं डायरेक्टली केलं तर तुम्हाला समजेल का बघा 2kq बाय r 1 - 1/3 m ला रूट टाकतो मी. बघा काय केलं बघा हे सगळ्या गोष्टी आल्यात का 2m m वरती नाही पाहिजे m खाली पाहिजे होता.
ओके ओके सगळेजण चेक करा मी केलेलं बरोबर आहे का. ओके, हे काय आलं 2/3 आलं, म्हणजे किती आलं हे 4KQQ/3MR. ओके, आता हे मला टाकता येईल इथं, फक्त इथे नाही मला के ची व्हॅल्यू 1/4πε0 टाकायला लागेल ना मला. मग हे जर टाकलं तर 4π उडले, हे किती येईल पाय राहील शिल्लक, 4 उडेल फक्त. हे काय येईल QQ/3πε0MR. दॅट शुड बी द आन्सर. काय मॅच होतंय बघा. माझ्या मते पहिलाच ऑप्शन मॅच करतो आहे. फर्स्ट ऑप्शन इज मॅचिंग. ठीक आहे, चलो. सो ह्याचा आन्सर किती आहे, फर्स्ट ऑप्शन. ओके, हा कितवा क्वेश्चन होता माझा, हा होता 15चं फर्स्ट ऑप्शन. चलो बघा, दिस इज अ नाईस क्वेश्चन. ओके फाईन, नेक्स्ट जायचं पुढे. 16 त्यांनी काय म्हणले. ओके, कन्सिडर 2 सर्किट्स ए अँड बी. ओके, हा एक फेमस प्रश्न होता, चांगला प्रश्न आलाय हा. इंस्टाग्रामवर मी रील सुद्धा बघितली याच्यावर. सिम्पल, असा इतका अवघड प्रश्न नाही आहे, तर जरा विचार करायचा तुम्हाला. ओके, कन्सिडर 2 सर्किट्स त्यांनी म्हणलं ए आणि बी 2 सर्किट दिलेले आहेत, इच हॅव्हिंग 2 रेजिस्टर्स. वन ऑफ देम हॅज अ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट प्लस अल्फा, वाईल अदर हॅज अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट मायनस अल्फा. तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढणार. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होणार है ना. ह्याचा अर्थ मला काय कळतंय, मला कळतंय टेम्परेचर जसं वाढेल तसा एकाचा रेजिस्टन्स कमी होणार, एकाचा वाढणार. ठीक आहे, पुढं. द करंट थ्रू दिस सर्किट्स आर डिनोटेड बाय IA आणि IB. अच्छा, ॲट इनिशियल टेम्परेचर द रेजिस्टर्स ऑफ द दोन्ही रेजिस्टर R0 आहेत, इनिशियली होते R0. अच्छा, ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, करेक्ट ऑप्शन दॅट डिस्क्राइब्स द व्हेरिएशन इन करंट. करंट कसा बदलेल, सगळे लक्ष द्या. मला सांगा, आपण पहिला सिरीजवर चर्चा करू. लेट अस डू चर्चा ऑन सिरीज. सिरीजमध्ये काय येतं, R इक्वलंट इक्वल टू R1 प्लस R2 राईट. अच्छा, व्हॉट इज R1? R1 आहे R0 1 प्लस अल्फा डेल्टा टी. अच्छा, R2 किती आहे R0 1 मायनस अल्फा डेल्टा टी. बरोबर, मी आत मल्टिप्लाय करतो, मला येतं 2R प्लस R अल्फा बाय द वे डेल्टा टी मायनस R अल्फा डेल्टा टी. तुम्ही तर केअरफुली बघितलं तर हे दोन्ही एकमेकांना सबट्रॅक्ट होतात. त्यामुळे जे मला रेजिस्टर शेवटचा रेजिस्टन्स मिळतो आहे तो कॉन्स्टंट येतो आहे. इट इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर भलेही वाढलं किंवा कमी झालं तरी हा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बदलणार नाही. देअरफॉर IA सुद्धा काय राहील, कॉन्स्टंट राहील. IA बदलणार नाही. ओके, इथंच ऑप्शन आपण शॉर्टलिस्ट करता येतील. IA रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे बोथ, म्हणजे ओके. तिसरं ऑप्शन मला आन्सर इथंच आलेलं आहे, मी पॅरललला गेलोच नाही अजून गप्पा मारायला. सो लुक ॲट दिस, दिस इज द आन्सर. कारण IA रिमेन्स कॉन्स्टंटला एकच ऑप्शन आहे. ओके, तरी आपण इथं चर्चा करू की पॅरललमध्ये बघूया की पॅरललमध्ये कसं चूज करायचं. समजा त्यांनी असं दिला असता 2 असते ऑप्शन्स विथ IA ॲज कॉन्स्टंट, तर मी काय केलं असतं. आपल्याला पॅरललचं ॲनालिसिस करावं लागेल. सिरीजचं पुसू का मी. बघा पॅरललचं ॲनालिसिस कसं होतं. पॅरललमध्ये 1/R इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 आहे. बरोबर, व्हॉट इज R1 R2? 1/R इज इक्वल टू 1/R0 1 प्लस अल्फा डेल्टा टी प्लस 1/R0 1 मायनस अल्फा डेल्टा टी. अच्छा, ह्या प्रोसिजर नंतर तुम्हाला एक कॉमन सेन्स बी सांगेल मी. कॉमन सेन्सने लगेच आन्सर येईल तुमचं. पण एक प्रोसिजर बघा, मी असं इथं डम्प केलं, ह्याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. काय मिळेल मला, देअरफॉर -1/R² dR/dt. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे डिफरन्सिएशनचा. d/dx ऑफ 1/x असतो -1/x², राईट. फाईन. तर ओके, तर इथं लिहिलं मी असं इज इक्वल टू, इथं काय लिहितो मी -1/R0. ओके, वेल 1 प्लस अल्फा डेल्टा टी होल स्क्वेअर. मी काय केलं रे, अल्फा डेल्टा टी होल स्क्वेअर, वरती काय येईल, फक्त अल्फा येईल, राईट. ओके, मायनस
प्लस मायनस प्लस होऊन जाईल, परत वरती अल्फा येईल, इथं काय येईल आर नॉट 1 मायनस अल्फा डेल्टा टी होल स्क्वेअर. अच्छा, यातनं मला काय काय मिळतं बघा. देअरफॉर आय राईट डी आर बाय डी टी इज इक्वल टू, हे सगळं इथं घेतलं तर मला सांगा काय होईल, अल्फा आर स्क्वेअर बाय आर नॉट. सगळेजण चेक करा मी काय काय करतो आहे बघा, बरोबर करतोय का. दिस इज गोइंग टू बी 1 प्लस अल्फा डेल्टा टी होल स्क्वेअर मायनस 1 बाय 1 मायनस अल्फा डेल्टा टी होल स्क्वेअर. ओके, या ठिकाणी पॉझिटिव्ह का आलं, तुम्ही तुम्हाला डाऊट असेल तर मी सांगू का इथे पॉझिटिव्ह का आलं. हे बघा, हे मायनस अल्फा येते तर मायनस साईन येणारच, हे मायनस साईन असणारच ना. आणि जेव्हा मी ह्याला डिफरन्शिएट करतो 1/R2ला, तर त्याचं डिफरन्शिएशन कसं असतं 1/R2चं, डिफरन्शिएशनचा मायनस असेल ना इथं. हां, आणि हे दोन्ही मायनस काय होतात एकमेकांमध्ये प्लस होऊन जातात. चला, ज्याला कळलं नव्हतं त्यांना कळलंय का तिथं प्लस का आलं होतं ना. लुक एट मी, आता मी हे मायनस आणि इथं हटवलं म्हणजे इथं काय, इथं झालं पॉझिटिव्ह आणि इथं काय झालं निगेटिव्ह. आता सगळेजण लॉजिक आहे का, एव्हरीवन लुक ॲट द लिसन टू द लॉजिक. ओके, जसं टेम्परेचर वाढणार असं डेल्टा टी काय होणार, वाढणार. डेल्टा टी वाढला तर काय झालं, ही संख्या वाढली, ही वाढली म्हणजे ही संख्या कमी झाली. समजते, लक्षात घ्या. डेल्टा टी वाढला, डिनॉमिनेटर वाढला, डिनॉमिनेटर वाढला म्हणजे अख्खी व्हॅल्यू कमी झाली. अच्छा, इथं बघा, डेल्टा टी वाढला म्हणजे ही संख्या वाढली, ही वाढली की मोठी संख्या एक मधनं मायनस झाली म्हणजे ही संख्या कमी झाली, कमी झाली तर हा अख्खा ही संख्या वाढली. म्हणजे झालं काय, ही संख्या कमी झाली आणि ही संख्या वाढली. मला सांगा, आणि मध्ये कुठलं साईन आहे, सबट्रॅक्शन. मग काय होईल, ही कमी आणि ही वाढली, मध्ये सबट्रॅक्शन आहे, तर हे अख्खंच्या अख्खं साईन काय होईल, नेगेटिव्ह येईल. आणि डेल्टा टी म्हणजे डी आर बाय डी टी काय होईल, विल बी नेगेटिव्ह. आणि मला सांगा, कुठलाही रेट ऑफ चेंज नेगेटिव्ह असेल तर रेझिस्टन्स काय झालं आहे, टेम्परेचरच्या अनुसार रेझिस्टन्स कमी होतोय. आणि रेझिस्टन्स कमी झाला तर करंट त्या सर्किटमध्ये काय होणार, वाढणार. त्याचा अर्थ आय बी काय झालेला आहे, इथं वाढलेला आहे. ओके, त्यामुळे तिसरा ऑप्शन मी मगाशी पण टिक केला होता तर कन्फर्म झालं, आय ए रिमेन्स कॉन्स्टंट वाईल आय बी इन्क्रीजेस. अच्छा, मी तुम्हाला म्हटलं याच्यात कॉमन सेन्स काय विचार करता येऊ शकेल. ओके, पॅरललमध्ये बघायला गेलं तर पॅरललमध्ये हे तर शुअर आहे की एक रेझिस्टरची व्हॅल्यू वाढणार आणि एकाची कमी होणार, ह्याची काय होणार, कमी होणार. मला सांगा, जर रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली कुठल्याही पॅरलल सर्किटमध्ये, कुठल्याही एकाची व्हॅल्यू कमी झाली तर ओव्हरऑल काय होते, कमी होत असते. हे कधीही विसरू नका. तुम्हाला हवं तर एक पुढे मी जरा पुढे जाऊन सांगतो. हे कधीही विसरू नका, जर मी दोन कुठलेही रेझिस्टर्सचा पॅरलल काढला, हे R1 आणि R2चा पॅरलल मी इक्विव्हॅलंट काढला, तर हा जो इक्विव्हॅलंट R इक्विव्हॅलंट येईल ना, काय असेल, हा R1 R2 अपॉन R1 प्लस R2. तुम्ही गणित करून बघा, हा R इक्विव्हॅलंट जो आहे या दोघांपेक्षा कमी असतो. व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही घ्या, ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची पेक्षा जगात सगळ्यात जो कमी आहे त्याच्यापेक्षा पण R इक्विव्हॅलंट कमी असतो. मला सांगा, जर एखादी व्हॅल्यू कमी झाली तर R इक्विव्हॅलंट काय व्हायलाच पाहिजे, कमी व्हायलाच पाहिजे, कंपल्सरी येते. हां, तुम्ही कुठलं एक्झाम्पल बघा. हां, जस्ट आय कॅन शो यू वन एक्झाम्पल टू यू. फॉर एक्झाम्पल वॉट एव्हर, तुम्ही कुठलेही दोन आकडे घ्या. हां, 4 आणि काय 2. बोला, R इक्विव्हॅलंट किती येतं, R इक्विव्हॅलंट आलं R1 R2 अपॉन R1 प्लस R2, बरोबर. हे 8/6 4/3 1.33. बघा, 1.33 ओहम इज लेसर देन 2 ऑल्सो, लेसर देन 4 ऑल्सो, हो की नाही. येस, त्यामुळे मला काय कळलं, जर पॅरललमधल्या कुठल्याही एका रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी केली तर इक्विव्हॅलंट सुद्धा काय व्हायलाच पाहिजे, कमी व्हायलाच पाहिजे. त्यामुळे, आणि मला माहिती आहे इक्विव्हॅलंट कमी झाला तर करंट वाढणार पॅरललवाल्या सर्किटमध्ये. चला, हा होता कॉमन सेन्स. मी तुम्हाला कॉमन सेन्सनी पण सांगितलं, तुम्हाला गणितनी पण सांगितलं. डू यू अंडरस्टँड? गुड क्वेश्चन, चांगला प्रश्न आहे. पुढे जाऊया आपण. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे, कंडक्टिंग लूप ऑफ इन फायनाईट रेजिस्टन्स लाईज ऑन XY प्लेन, देर इज अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड इन द Z डायरेक्शन, द एरिया ऑफ द लूप व्हॅरीज. ओके, असं दिलेलं आहे. त्यांनी म्हणलंय पॉवर डिसिपेटेड कसा असेल ॲज अ फंक्शन ऑफ टाईम. मला सांगा प्रॉब्लेम काय. हा चांगला क्वेश्चन आहे आणि सिंपल प्रश्न आहे. असा लूप आहे XY प्लेनमध्ये आहे आणि असं इथं मॅग्नेटिक फील्ड लावलेलं आहे B.
ऑल थ्रू आउट. आणि याचा एरिया ॲज अ फंक्शन ऑफ टाईम आहे ए नॉट 1 प्लस साईन टी. अच्छा, मला हे माहिती आहे, त्यांनी म्हटलं आहे पॉवर डिसिपेटेड. पॉवरसाठी पहिल्यांदा मला ई एम एफ जनरेटेड काढू दे. ई एम एफ तयार होणार आहे. ओके, ई एम एफ तयार कसा होणार आहे, ई ॲज अ फंक्शन ऑफ टाईम किती असणार आहे, मायनस डी फाय बाय डी टी. पण फाय काय असतो, फाय असतो बी ए कॉस थिटा. या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस 0 1 होऊन जाते, त्यामुळे त्यात काही गरज नाही आहे. एक्सक्यूज मी. बी कॉन्स्टंट आहे, बीला बाहेर काढतो म्हणजे आलं हे मायनस बी डी ए बाय डी टी. अच्छा, हे किती येतं, ओके हे किती येतं, मायनस बी, ह्याचं काय येतं डिफरन्सिएशन, साईनचं येतं कॉस टी. अच्छा, आणि तुम्ही पॉवर, त्यांनी म्हटलं पॉवर ॲज अ फंक्शन ऑफ टाईम विचारलं आहे. पॉवर काय आहे, ई स्क्वेअर बाय आर, ई एम एफ स्क्वेअर बाय आर असं ना, व्ही स्क्वेअर बाय आर किंवा ई स्क्वेअर बाय आर. मी काय करतो, ई स्क्वेअर बाय आर, स्क्वेअरिंग बोथ साईड, काय येतं हे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी ओव्हर आर. म्हणजे आता पॉवर आणि टाईमचं रिलेशन कसं असणार, कॉस स्क्वेअर फंक्शन असणार, कॉस स्क्वेअर. बघा, मग चारही दिलेल्या ऑप्शनपैकी कुठला कॉस स्क्वेअरचा ग्राफ होतोय हे तरी होऊ शकणारच नाही. अच्छा, हे पण असलं काहीतरी होऊ शकणार नाही, हां, कारण पिरियॉडिक असतं कोसाईन कॉस स्क्वेअर्ड. ओके, हे होऊ शकणार नाही. का होऊ शकणार नाही, कारण कॉस झिरोची व्हॅल्यू असते कॉस झिरोची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे कॉस स्क्वेअर 0 पण किती असणार 1. त्यामुळे हे असू शकणार नाही. या ठिकाणी त्याने टाईम टी इक्वल टू 0ला 0 दाखवलं आहे, विच इज नॉट पॉसिबल. टाईम टी इक्वल टू 0ला नॉन 0 पाहिजे या ठिकाणी, त्यामुळे द आन्सर इज फोर्थ, चौथा ऑप्शन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17चा ऑप्शन आहे फोर्थ, नोट डाऊन करा. त्यानंतर आपण बघूया पुढे 18. एक्सक्यूज मी. Photon and electron, each of this much energy, move in free space, linear momentum. ओके. मला सांगा लिनियर मोमेंटम ऑफ फोटॉन किती असणार, मास ऑफ फोटॉन इंटू वेलॉसिटी ऑफ फोटॉन विच इज सी. अच्छा, मास किती असतं, फोटॉनचं मास किती असतं, मला माहिती आहे ई इक्वल टू एम सी स्क्वेअर ना, म्हणजे इक्विवलंट मास किती असणार, ई बाय सी स्क्वेअर. आणा इथं, म्हणजे किती आलं हे, मोमेंटम ऑफ फोटॉन इज इक्वल टू ई बाय सी स्क्वेअर इंटू सी. म्हणजे व्हॉट इज मोमेंटम ऑफ फोटॉन, इट इज सिम्पली ई बाय सी. मोमेंटम ऑफ फोटॉन किती आला, ई बाय सी. अच्छा, ओके, हे आलं एक. त्यांनी म्हणलंय मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉनचं मोमेंटमचा रिलेशन मला माहिती आहे 2m कायनेटिक एनर्जी, 2m याची एनर्जी ई. अच्छा, घ्या रेशो, त्यांनी मला म्हणलंय पीई बाय पी फोटॉन घ्या अंडर रूट 2me अपॉन ई बाय सी. ओके, मग काय येतं हे अंडर रूट 2m बाय ई इंटू सी. आता जे काय राहिलं हे बेसिक मला गणित करायचं आहे. ओके, मी बेसिक गणित काय करतो बघा, त्यांनी मला काहीतरी दिलेलं आहे. तर त्यांनी मला काय दिलेलं आहे, त्याने दिलेलं आहे अंडर रूट 2 इंटू एम. व्हॉट इज एम, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेलं त्यांनी 9 10 टू पॉवर -31. ई दिलेला आहे, ई दिलेला किती होता 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1.6 10 टू पॉवर -19 जूलमध्ये कन्वर्ट केलं. सीची व्हॅल्यू 3 10 टू पॉवर 8 आहे. ओके, मी काय करतो, या ठिकाणी हे 2 आणि हे 10, हे 10 आणि हे 6 16 होईल. 16 म्हणलं की वरनं परफेक्ट स्क्वेअर 3 बाहेर आला, खालनं 4 बाहेर आला. अच्छा, हे 10 टू पॉवर किती होईल, हे होईल 11 होईल, 12 होईल, 12 म्हणजे 10 टू पॉवर -6 बाहेर येईल रूटच्या. 3 10 टू पॉवर 8 म्हणजे मला काय मिळतंय बघा, व्हॉट एम आय अप टू, मला मिळतं आहे हे किती तर 100 आणि 25 25 9 250. सो दिस इज 225. येस, 225 इज द आन्सर, राईट. ओके, सो आन्सर इज 225. सो 18व्याचा आन्सर आहे 225. ठीक आहे, खाली नेक्स्ट 19 बघा. Consider that
सिग्मा एस के बी बी रिप्रेझेंट स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट, बोल्ट्झमन आणि विन्स कॉन्स्टंट. लॉ ओके, डायमेन्शन त्यांनी विचारलेले किती असतील. ओके, पण आपण डायमेन्शन काढून टाकू आपण, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. अच्छा, स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट मला माहिती आहे. स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट एमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू सिग्मा एस टी टू पॉवर 4 बरोबर. सिग्मा एस काय असतो, सिग्मा असतो वॉट पर मीटर स्क्वेअर राईट. म्हणजे हे किती आलं डायमेन्शन वाईज युनिट बघितलं आपण, हे काय तर किती आलं वॉट पर मीटर स्क्वेअर अपॉन केल्विन रेस टू 4. आठवलं हे. ओके, वॉट काय असतो mL2T-2 असते एनर्जी अपॉन टाईम, -3 आलं, हे वॉट आलं. अच्छा, मीटर स्क्वेअर म्हणजे L2 आणि K4 म्हणजे काय टेम्परेचर मीन्स K रेस टू 4. ओके, मला काय आलं हे M-T-3 K-4. अच्छा, हे काय आलं हे आलं स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट चं डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, त्यानंतर अजून काय म्हणत त्यांनी, फक्त बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, बोल्ट्झमन कॉन्स्टंट काय असतो R/Na. आर असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि Na असतो ॲव्होगॅड्रोज नंबर. आरचं युनिट काय असतं जूल पर मोल केल्विन, आठवत आहे. आणि Na किती असतं नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मोल. बघा इथं मोल उडेल, मोल एनिवे डायमेन्शनलेस आहे. अच्छा, ते उडलं, मग मला काय आलं Kbचं युनिट कसं येणार जूल पर केल्विन. ओके, व्हॉट इज जूल, जूल असतो mL2T-2 अपॉन K, कळतंय, म्हणजे mL2T-2 K इनवर्स. दिस इज डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर Kb. ओके, बी त्यांनी म्हटलं विन्स डिस्प्लेसमेंट लॉचा कॉन्स्टंट, तो आठवत आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, लॅम्बडा इज इक्वल टू बी बाय टी, लॅम्बडा मॅक्स. ओके ओके, म्हणजे मला आलं बी काय आलं लॅम्बडा टी. ओके, म्हणजे डायमेन्शन ऑफ बी काय आलं, लॅम्बडा असतं वेवलेंथ, टी असतो टेम्परेचर म्हणजे के. ओके, त्यांनी विचारले डायमेन्शन ऑफ ह्या सगळ्या गोष्टी डायमेन्शन किती आहे. त्यांनी म्हणले सिग्मा एस बी अपॉन केचं डायमेन्शन काढा, असं त्यांनी मला सांगितलं काढायला. बोला व्हॉट इज स्टॉपिंग यू, जस्ट पुट इट हेअर. ओके, सिग्मा एस किती आहे M-T-3 K-4, बी काय आहे LK अपॉन KB काय आहे mL2T-2 K-1. ओके, बघा काय काय होतं आहे, M उडला, L किती आला L-1, T-1, K-3, K-3 नाही -2. अच्छा, बघा तिसरा ऑप्शन जमतो आहे का, येस. थर्ड ऑप्शन 19चा तिसरा ऑप्शन, चलो नोट डाऊन करून घ्या. 20 टू इन्फिनिटी लॉन्ग पॅरलल कंडक्टिंग वायर्स A and B कॅरिंग करंट I आणि 2 आर रिस्पेक्टिव्हली इन सेम डायरेक्शन. द A हॅज युनिफॉर्म मास पर युनिट लेंथ लॅम्बडा लाईज ऑन अन इन्सुलेटेड फ्लोअर. अच्छा, त्यांनी काय म्हणलेलं आहे, ए वायर आहे ही इन्सुलेटेड फ्लोअरवर आहे, त्यातनं करंट किती फ्लो होतोय I फ्लो होतोय. अच्छा, बी ह्याच्यावरती कुठेतरी आहे, यातनं करंट किती फ्लो होतोय 2I फ्लो होतोय. ओके, त्यांनी म्हणलंय काय, त्यांनी म्हणलंय ओके द वायर बी इज केप्ट ॲट हाईट H अबव द फ्लोअर, मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ H. अच्छा, त्यांनी H काढायला सांगितलंय मला. ओके, सो दॅट वायर A डज नॉट राईज. अच्छा, ही वायर A आहे खालची आणि ही वायर बी आहे, वायर बी उचलली जात नाही, डज नॉट राईज. म्हणजे मला सांगा काय व्हायला पाहिजे, ह्याचा mg शुड बी बॅलन्स्ड बाय ह्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सिम्पल. अच्छा, m काय असणार, m असणार मास पर युनिट, m असणार लॅम्बडा इंटू एल इंटू जी ना, लॅम्बडा पर युनिट लेंथचा मास आहे लॅम्बडा LG. जर ह्याची लेंथ L असेल तर नंतर ते L एनिवे कॅन्सलच होणार आहे. अच्छा, आता हा फोर्स पर युनिट लेंथ आठवतो तुम्हाला, व्हॉट इज फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला होता, डू यू रिमेंबर, म्यू नॉट I1 I2 म्हणजे 2I इंटू I अपॉन 2πd. येस, बस हे दोन्ही एकमेकांना इक्वल पाहिजेत. म्हणजे काय पाहिजे, देअरफॉर आय से F इज इक्वल टू म्यू नॉट 2 उडला I स्क्वेअर L अपॉन 2πh शुड बी इक्वल टू लॅम्बडा LG. ओके, बघा L उडला, मला H पाहिजे,
सो आय राईट H इज इक्वल टू म्यू नॉट I स्क्वेअर अपॉन 2 पाय लॅम्बडा जी इज माय आन्सर. वेल, इथं 2 राहणार नाही, माय बॅड. इथं 2 आणि 2 उडेल ना, त्यामुळे इथं 2 राहणार नाही, त्यामुळे फायनल आन्सरमध्ये पण 2 असणार नाही. चलो, म्यू नॉट I स्क्वेअर बाय पाय लॅम्बडा जी. आय थिंक चौथा ऑप्शन मॅच होतो आहे. चलो, फोर्थ ऑप्शन 20व्याचा आन्सर आहे चौथा ऑप्शन. ओके, नोट डाऊन करा. 21. लेट अस गो फॉर 21. विच ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट्स रिक्वायर इंडेक्स करेक्शन. ओके, हा एक्सपेरिमेंटल फिजिक्समधला प्रश्न आहे. मेजरमेंट ऑफ फोकल लेंथ युझिंग. ओके, इंडेक्स करेक्शन म्हणजे काय? इंडेक्स करेक्शन म्हणजे लेंथ जेव्हा मी मोजतोय, लेंथ मोजताना जे 0 एरर येतो सुरुवातीला, तो मला करेक्ट करावा लागतो लेंथ मोजताना, तर त्याला इंडेक्स करेक्शन. मला सांगा, इंडेक्स करेक्शन यातलं काय आहे? मेजरमेंट ऑफ फोकल लेंथ, ऑप्टिकल बेंचवर. येस, यासाठी आपल्याला मोजावे लागते लेंथ. येस, तिथं आपल्याला करेक्शन करावं लागेल ना 0 एररचं, लेंथ मोजण्यासाठी. मेजरमेंट ऑफ स्पीड ऑफ साऊंड, रेझोनन्स ट्यूबसाठी आपल्याला एंड करेक्शन घ्यावे लागतात, E इक्वल टू वगैरे. मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला लेंथ कुठं मोजायला लागत नाही. वी डोंट मेजर लेंथ हिअर. मेजरमेंट ऑफ मीटर ब्रिजला आपण काय करतो, इथं पण आपण एंड करेक्शन घेतो ना. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट तुम्ही चर्चा केली असेल. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पेंडुलम, तो आपण जेव्हा जीची व्हॅल्यू काढतो तेव्हा आपण पिरियड मोजतो, तेव्हा आपण करेक्ट टाईममध्ये करतो, लेंथमध्ये करत नाही, राईट. त्यामुळे त्याचा ऑप्शन आहे इंडेक्स करेक्शन कुठं लागते? फर्स्ट ऑप्शन, फोकल लेंथ मेजरमेंटच्या एक्सपेरिमेंटमध्ये. नेक्स्ट बघा. ओके, त्यांनी काय म्हणलंय? टू आयडेंटिकल इंडक्टर्स आर कनेक्टेड इन 2 डिफरंट कन्फिगरेशन्स P आणि Q. ओके, आय करंट, टाइम वेअरिंग करंट I ऑफ T आहे काहीतरी. अच्छा, त्यांनी म्हणलंय EMF प्रोड्युस्ड अक्रॉस पॉईंट्स A अँड B फॉर कॉन्फिगरेशन P आहे EP आणि दॅट फॉर Q आहे EQ. रेशो ऑफ EP बाय EQ काय आहे? अच्छा, बाय द वे, ज्याला हे दिसत नसेल, इन केस तुम्हाला हे दिसत नसेल तर डोंट वरी, मी याची जी PDF आहे ती PDF अपलोड करतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला दोन्ही मिळेल, PDF पण मिळेल आणि आन्सर की सुद्धा मिळेल. तुम्ही PDF समोर ठेवू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल हे. बघा, तर मी काय करतो, त्यांनी काय विचारलं आहे मला. अच्छा, मला सांगा, पहिल्या याच्यामध्ये इन फर्स्ट कॉम्बिनेशन, ओके, हा आहे L आणि हा आहे L ना. तर त्यांनी म्हटलं ह्याच्यात E किती असेल? मला सांगा, किती EMF डेव्हलप होईल? हा EP, त्यांनी कॅपिटल E म्हणलं, हरकत नाही. EP बोला, EP किती असणार आहे? L di/dt, ॲज सिम्पल ॲज दिस. म्हणजे याच्या अक्रॉस किती डेव्हलप होईल व्होल्टेज? L di/dt. अच्छा, दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांनी हा A आणि हा B पॉईंट म्हणलं ना. दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांनी काय म्हणलं? इथं L आणि इथं L दिलेलं आहे. ओके, हा A आणि B म्हणलेला आहे. अच्छा, आता मला सांगा, हा L आणि हा L असेल तर मला सांगायचं इक्विव्हॅलेंट किती बनेल? इक्विव्हॅलेंट बनेल ना L/2, सिम्पल. आणि L/2 बनला तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल EQ किती बनेल? EQ पोटेन्शियल किती बनेल? हां, EQ काय असणार? L di/dt. दॅट्स इट. त्यांनी विचारले काय? EP/EQ रेशो काढा. EP/EQ रेशो काढा. काढला का रेशो मी? काय di/dt उडलं, L उडले. द आन्सर इज 1/1/2. द ऑप्शन इज 2. सो द करेक्ट आन्सर इज सेकंड ऑप्शन. 22वा क्वेश्चनचा सेकंड आन्सर आहे. 23, लेट अस गो अहेड. 23 बघा. 23 बघा. मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? ते आयडेंटिकल PN जंक्शन डायोड असं दिलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी म्हणलंय त्या तिघांचं डिप्लिशन लेअर W1, W2, W3 आहे, त्याची विड्थ. अच्छा, त्यांनी म्हटलंय त्यातलं कोण कमी कोण जास्त वगैरे. मला एक सिंपल सांगा, मी थोडासा डायग्रामलाच मोठं करतो. यातला कुठला डायोड फॉरवर्ड बायस होतोय, कुठला रिव्हर्स होतोय, कुठला? बघा काय होतंय मला सांगा. हा डायोड कुठला बायस होतोय? हा डायोड होणार फॉरवर्ड बायस. का फॉरवर्ड बायस? कारण याची P साईड आणि याची N साईड. P साईड कुठे कनेक्टेड आहे?
पॉझिटिव्हला, एन साईड कुठं कनेक्टेड आहे, निगेटिव्हला. सो D1 काय झाला, फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायसमध्ये तुम्हाला माहिती आहे डिप्लेशन लेअरची विड्थ काय होते, कमी होते. त्यामुळे W1 कमी असणार. अच्छा, डायमीटर नाही, डायोड D2 या ठिकाणी तरी सर्किट ब्रेक आहे, सर्किट ओपन आहे. त्यामुळे D2 डायोडला बायसच नाही आहे, ना फॉरवर्ड ना रिव्हर्स, म्हणजे त्याचा काही ना काहीतरी डिप्लेशन लेअर असणार. ओके, म्हणजे जी की W1 पेक्षा मोठी असणार, फॉरवर्ड बायसपेक्षा मोठी असणार. हां, अच्छा. D3 बघा, D3च्या केसमध्ये काय झालं आहे, D3 झाला आहे रिव्हर्स बायस्ड, म्हणजे ह्याची N साईड गेली आहे पॉझिटिव्हला, P साईड गेली आहे निगेटिव्हला, रिव्हर्स बायस झाला आहे. आणि रिव्हर्स बायसमध्ये ह्याची डिप्लेशन लेअरची विड्थ वाढणार. त्यामुळे W3 विल बी लार्जेस्ट. सिम्पल क्वेश्चन. सो द आन्सर इज फर्स्ट ऑप्शन. सगळ्यांना समजतंय का बघा हे. नेक्स्ट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके, त्यांनी म्हटलं 3 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स PQS असं दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे ब्ला 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 असं जोडलेलं आहे बॅटरीला. इफ टोटल एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर P आणि इज UP अँड टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर P इज UP अँड टोटल एनर्जी स्टोर्ड इन सिस्टम इज UT. तर त्यांनी दोघांचा तुम्ही रेशो विचारला आहे. अच्छा, काय करू मी, मला बेसिक फॉर्म्युला माहिती आहेत. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ CV², Q²/2C, हाफ QE वगैरे वगैरे. बघा यातलं काय बनेल, एक त्याचं तुम्ही जर ह्याचा इक्विव्हॅलंट काढला तर मला सिम्पल काय कळेल, ऐका, हा C आणि हा V आहे. मला सांगा वरती काय होतं, C काय झालं, C/2 झालं ना. C सिरीजमध्ये काय झालं, C/2 आणि हा आला C, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट किती बनेल, इक्विव्हॅलंट बनेल, दोन्हीची ॲडिशन होईल म्हणजे 3C/2, हा बनेल इक्विव्हॅलंट. ओके, जर मी इक्विव्हॅलंट जोडला आहे व्ही सेलला, व्ही आउटपुटच्या सेलला, तर मला त्याच्यात किती एनर्जी स्टोअर होईल. देअरफॉर टोटल एनर्जी, ज्याला आपण UT त्यांनी शब्द वापरलेला आहे, UT टोटल एनर्जी किती होईल, हाफ CV², हे आलं 3CV²/4. हे काय आहे, टोटल एनर्जी स्टोर्ड, ओके, इन द एंटायर सिस्टम. अच्छा, आणि त्यांनी म्हणलंय या एकावर किती असेल मला सांगा. हे तर अजून सिम्पल आहे. ह्याला जर 0 व्होल्ट म्हटलं तर हे किती होईल, V व्होल्ट, V व्होल्ट, V व्होल्ट. हे 0 तर हे 0 व्होल्ट, हे 0 व्होल्ट. अच्छा, आता दोन्ही आयडेंटिकल आहेत, त्या म्हणजे ह्या दोघांमध्ये व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन पण आयडेंटिकलच असेल. त्यामुळे हे किती असेल, V/2 असेल. दोघांवर चार्ज सेम बिकॉज ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आणि ते ऑलरेडी आयडेंटिकल आहेत. त्यामुळे डायरेक्ट हाफ होईल दोघांच्या वर पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे ह्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फक्त आहे V/2 आणि V/2, म्हणजे डिफरन्स किती आहे, V/2. ओके, त्यामुळे UP किती आहे, या एका कॅपॅसिटरची एनर्जी हाफ CV², V/2चा होल स्क्वेअर, हे किती आलं, CV²/8. ओके, त्यांनी तुम्हाला रेशो विचारला आहे. सो रेशो UP/UT किती आलं, हे CV² उडले का बघा, 1/8/3/4 म्हणजे किती आलं, 1/6. ओ हो 1/6, दॅट मीन्स 24 आहे सेकंड ऑप्शन. हा पण क्वेश्चन इतका टफ नव्हता, इझी प्रश्न होता हा. अच्छा, लेट अस गो फॉर 25. त्यांनी म्हणलंय अ थिन हॉरिझॉन्टल डिस्क इज रोटेटिंग अबाउट वर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू अ फिक्स सेंटर O. बघा असा सेंटर आहे इथं. अच्छा, ह्याच्या भोवती गोल फिरायला लागले. ओके, त्यांनी म्हणलंय अँग्युलर मोमेंटम LA आणि LB, A आणि Bच्या अबाउट आहे असं. तर त्यांनी LA आणि LBचा रेशो विचारला आहे. त्यांनी म्हणलंय दिस इक्वल टू दिस, असं त्यांनी म्हटलंय. अच्छा, मला सांगा what is angular momentum of any body. Angular momentum of any body is angular momentum of center of mass plus angular momentum of center of mass with respect to the point A. मी असं जर म्हटलं angular momentum about point A is angular momentum of center of mass, angular momentum of the body with respect to center of mass plus angular momentum of center of mass with respect to A. हे असतं. आता इथं काय व्हायला लागलंय मला सांगा, सेंटर ऑफ मास मूव्ह होतोय का, सेंटर ऑफ मास मूव्ह होतोय का, नाही. हा जो स्फिअर आहे, या स्फिअर मला सांगा, हा स्फिअर असा कुठे इकडं तिकडं मूव्ह होतोय का, नाही होतोय. हा स्फिअर भलेही गोल फिरतोय,
सॉरी ही डिस्क आहे, हरकत नाही, डिस्क आहे. डिस्क भलेही गोल फिरतोय पण आता सेंटर ऑफ मास कशावर आहे, मध्यभागी रेस्टवर आहे. त्यामुळे सेंटर ऑफ मासचा अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए, 0 असणार आहे. अच्छा, मग मला सिम्पल सांगा, जर हेच 0 असेल तर एल ए किती असणार, एल सेंटर ऑफ मास, व्हॉट इज एल ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास, आय ओमेगा, आय काय असणार mr²/2 इंटू ओमेगा ना. अच्छा, हे आहे एल ए. अच्छा, एल बी पण काय असणार, mr²/2 ओमेगाच असणार, कारण सेंटर ऑफ मास तरी रेस्टवरच आहे. त्यामुळे सेंटर ऑफ मासचा त्यामुळे त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासचा अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू ए आणि विथ रिस्पेक्ट टू बी दोन्ही काय आहे, 0 आहे. त्यामुळे हे दोन्ही काय येणार, 0 0 येणार. त्यामुळे दिस इज सिम्पली एल ए इज इक्वल टू एल बी. सो द रेशो इज 1. सो इथं आन्सर येणार ऑप्शन 1, 25चा ऑप्शन 1. नेक्स्ट. ओके, आयडियल झिनर डायोड विथ ब्रेकडाऊन व्होल्टेज 3 वोल्ट इज रिव्हर्स बायस्ड, असं सगळं दिलेलं आहे त्यांनी. बघा, थोडं डायग्रामला मोठं करतोय मी. अच्छा, रिव्हर्स बायस्ड विथ निगेटिव्ह आउटपुट. ओके, निगेटिव्ह इनपुट त्यांनी दिलेलं आहे काहीतरी, हे दिलेलं आहे -5 वोल्ट. हा सप्लाय किती दिला आहे त्यांनी, -5 वोल्ट. द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज डिफरन्स बिटवीन बी अँड ए. अच्छा, तरी हा डिफरन्स विचारला आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे असा प्रश्न आहे. मला सांगा, झिनर डायोड आता हे 5 वोल्ट सप्लाय केलं, -5, झिनर डायोडचं तरी ब्रेकडाऊन व्होल्टेज -3 आहे. -5 सप्लाय केलं तर झिनर डायोड ब्रेकडाऊन झाला. आणि मला हे माहिती आहे, झिनर डायोड जेव्हा ब्रेकडाऊन होतो त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स वाढू देत नाही, वाढत नाही. अच्छा, म्हणजे मला सांगा, ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती राहायलाच पाहिजे, 3 वोल्ट राहायलाच पाहिजे. त्याची बी व्ही आहे ती, ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे तो. त्यानंतर हे -5 असेल, इथं -3 असेल, तर ह्याच्यावर किती असेल, किती राहायला शिल्लक, -2 वोल्ट राहायला शिल्लक. सिम्पल. सो द आन्सर इज -2. त्यांनी मॅग्निट्यूड विचारलं आहे, त्यामुळे मी टिक कशाला करतो, 2 वोल्ट, चौथा ऑप्शन. ठीक आहे, 26चा आन्सर इज चौथा ऑप्शन. वॉटर फ्लोज इन अ स्ट्रीमलाइन मोशन ब्ला 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 ब्ला. ओके, थोडंसं मोठं करू का तुम्हाला दिसण्यासाठी. त्यांनी म्हणले प्रेशर डिफरन्स ऑफ वॉटर बिटवीन पी अँड क्यू दिलेला आहे, द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोनचे दिलेले आहेत, रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप त्यांनी विचारले सेंटीमीटर क्यूब पर सेकंडमध्ये काढा, डेन्सिटी दिलेली आहे 1000. चलो, काय करू मी, बर्नॉलीज इक्वेशन लावतो. काय येतं बर्नॉली इक्वेशन, तर पाईप आडवा आहे त्यामुळे अल्टिट्यूड डिफरन्स काही नाही आहे. सो आय सिम्पली से पी ए प्लस हाफ रो ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी, पी ए प्लस हाफ रो ए व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी प्लस हाफ रो बी व्ही बी स्क्वेअर. ओके. अच्छा, प्रेशर कुठलं जास्त असणार, प्रेशर पीचं जास्त असणार, हां, कारण क्यूला व्ही जास्त त्यामुळे पी कमी आहे. सो आय राईट पी ए मायनस पी बी इज इक्वल टू हाफ रो. बाय द वे, रो ए आणि रो बी सेम असणार, कारण हे फ्लुइडमध्ये आपण डेन्सिटी कॉन्स्टंट मानतो. रो आहे, हे किती आहे, हे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. ओके. बघा, त्यांनी मला डिफरन्स काय दिलेला आहे, डिफरन्स म्हणलं त्यांनी 15, डिफरन्स इज गिवन ॲज 15. ओके, 15 रो आहे 1000/2. अच्छा, व्ही ए आणि व्ही बीतलं मला रिलेशन काढायचं आहे. यासाठी मला काय करावं लागेल, कंटिन्युटी इक्वेशन वापरतो मी. मला कंटिन्युटी इक्वेशन काय सांगतं, ए व्ही ए इज इक्वल टू ए बी व्ही बी. ए आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एचा एरिया ऑफ, अच्छा ह्याला ए बी म्हणतोय का, हे त्यांनी पी क्यू दिलेलं आहे, मी ए बी म्हणतोय, डोंट वरी. हां, ते तेच आहे, मग मी ए बी देतो. आता त्यात कुठे चेंज करायचं. चला, ए किती दिलं आहे त्यांनी, 40 दिलेलं आहे, हे 40 आहे. व्ही ए इज इक्वल टू 20 इंटू व्ही बी, हे किती आलं, 2 व्ही ए इक्वल टू व्ही बी. चला, सगळ्यांना समजतंय, टाका इथं. मग काय लिहू मी, दिस इज 4 व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. व्ही एला बाहेर आणलं, हे 3 आलं, म्हणजे किती आलं, हे 3000/2 व्ही ए स्क्वेअर. आर यू फॉलोइंग दिस. तर मला येतं व्ही ए स्क्वेअर किती आलं, हे किती आलं, 30 आलं, हे आलं 100 आलं, म्हणजे व्ही ए किती आला, 10. ओके, व्ही ए किती आला, 10.
पण त्यांनी मला VA विचारलेलं नाही आहे. त्यांनी मला म्हटलंय रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर, त्यांनी डिस्चार्ज विचारलंय, डिस्चार्ज. अच्छा, मला डिस्चार्जचा फॉर्म्युला माहिती आहे किती, Q इज इक्वल टू VA. अच्छा, व्हॉट इज 10. सो द आन्सर इज 400 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड इज द आन्सर. 400. बघा, चलो जायचं पुढे. पुढे आहे या a particle of mass m moves along a horizontal x-axis from x equal to 0 to x equal to L. The coefficient of kinetic friction varies as a function of x. बर, त्यांनी म्हटलंय, ऐका त्यांनी काय म्हटलंय, अ पार्टिकल मूव्स लाईक दिस. असा एक पाथ आहे, रफ पाथ आहे हा. अच्छा, आणि अ पार्टिकल इज मूव्हिंग फ्रॉम x इक्वल टू 0 टू x इक्वल टू L. ओके, त्यांनी असा पार्टिकल म्हटलंय, हा मूव्ह होतोय. अच्छा, ह्याचा जो म्यू आहे तो म्यू कॉन्स्टंट नाही आहे, म्यू आहे फंक्शन ऑफ एक्स. ही म्यू नॉट मायनस अल्फा एक्स आहे. त्यांनी काय म्हणलंय, म्यू ऑफ एल इज 0. म्यू ऑफ एल काय आहे, 0. त्याने असं म्हटलेलं आहे. अच्छा, म्यू ऑफ एक्स जर असेल तर कॅन आय से म्यू ऑफ एल किती असेल, म्यू नॉट मायनस अल्फा एल, आणि हा किती आहे, 0. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली मला, अल्फाची व्हॅल्यू आली म्यू नॉट बाय एल. आली का अल्फाची व्हॅल्यू, आली. ओके, अल्फा एक कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी काढून ठेवली. पुढे त्यांनी काय म्हणलं, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स ड्युरिंग द मोशन दिलेलं आहे, तर त्यांनी व्हॅल्यू ऑफ एन विचारली. अच्छा, वर्क डन थोडक्यात विचारलेलं आहे. मला एक सांगा, जेव्हा अशी मोशन होत असेल याची, तर काय झालं, ह्याच्यावर फ्रिक्शन फोर्स कुठं लागतोय, मला माहिती आहे फ्रिक्शन फोर्स या ठिकाणी ऑपोजिट टू मोशन लागतो आहे. अच्छा, आणि फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू किती आहे. मग मी काय करतो, फ्रिक्शन व्हेरिएबल असल्यामुळे मी यापासनं एक्सवर जाऊन dxचा एलिमेंट घेतो, एक्सवर जाऊन dxचा मी एलिमेंट घेतो. मग व्हॉट इज स्मॉल वर्क डन बाय फ्रिक्शन वेन द बॉक्स मूव्ड थ्रू dx. अच्छा, काय असणार स्मॉल वर्क डन, स्मॉल वर्क डन काय असणार, फ्रिक्शन फोर्स. व्हॉट इज फ्रिक्शन फोर्स, मायनस म्यू ॲज अ फंक्शन ऑफ एक्स, म्यू mg है ना, हा फ्रिक्शन फोर्स आहे, इंटू डिस्टन्स. डिस्टन्स किती डिस्टन्समधनं मूव्ह झालं हे, dx. स्मॉल वर्क डन dw जे आहे ते असणार मायनस म्यू ॲज अ फंक्शन ऑफ एक्स, mg इंटू dx. मला स्मॉल नको, मला बिग फंक्शन पाहिजे. सो आय राईट w, वेल म्यू ॲज अ फंक्शन ऑफ एक्स लिहितो मी. हे किती आलं, म्यू ॲज अ फंक्शन ऑफ एक्स काय आहे, हे आहे मायनस आहे म्यू नॉट मायनस अल्फा एक्स mg इंटू dx. ह्याला थोडं चांगलं बनवतो मी, अल्फा एक्स मायनस म्यू नॉट mg इंटू dx. हे आहे dw. अच्छा, मला मोठं वर्क पाहिजे, मोठं वर्क असणार, छोट्या वर्कचं इंटिग्रेशन करतो, इंटिग्रेशन mgला बाहेर काढतो. हे किती येतं, mg इंटिग्रल अल्फा एक्स मायनस म्यू नॉट dx. ओके, एक्स कुठनं कुठे व्हॅरी करतो आहे, एक्स इज व्हॅरिंग फ्रॉम, बोला, एक्स इज व्हॅरिंग फ्रॉम 0 टू L. ठीक आहे, हे मला बेसिक आता इंटिग्रेशन करू द्या. ओके, काय येतं हे, अल्फा एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट टाकतो 0 टू L, मायनस म्यू नॉट एक्स लिमिट टाकतो 0 टू L. अच्छा, ओके, काय लिहितो पुढे मी, बघा, हां, हे लिहितो मी mg, इथं काय येतं अल्फा L स्क्वेअर बाय 2 मायनस म्यू नॉट L. डू यू गेट दॅट. ओके, इतकं वर्क होणार आहे का, होणार आहे. पण अल्फाची मला व्हॅल्यू माहिती आहे का, म्यू नॉट बाय एल टाकू इथे. मग काय आलं हे, mg म्यू नॉट एल बाय 2 मायनस म्यू नॉट एल. काय कुठनं आणलं हे, अल्फा इथं आहे ना व्हॅल्यू अल्फाची, हे टाकली इथं. येस, आणि मला असं येईल. ओके, मग किती आलं हे, मायनस म्यू नॉट एल mg बाय 2 इज द आन्सर. मायनस म्यू नॉट एल mg बाय 2 इज द आन्सर. बघा, म्यू नॉट एल mg बाय 2 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली, n ची व्हॅल्यू आली हाफ, है ना, हाफ 1/2. 28चा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. बघा, चेक करा, इज इज अ गुड गणित, चांगलं गणित आहे फॉर अ नीट एक्झाम. बघा, ओके, पुढे जायचं. 29. A ray of light with wavelength lambda incident on a
डिफरंट फोटो ओके ओके लेट अस सी हे काय डिफरंट फोटो इलेक्ट्रिक सेल्स नेमली 1 2 3 थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे प्रत्येकाची किती लॅम्बडा 1 लॅम्बडा 3 आहे अँड द मॅग्निट्यूड ऑफ द पोटेन्शियल स्टॉपिक पोटेन्शियल आहे V1 V2 V3 रिलेशन बिटवीन लॅम्बडा अँड थ्रेशोल्ड वेवलेंथ असं सगळं आहे. तर करेक्ट रिलेशन त्यांनी विचारलेलं आहे स्टॉपिंग पोटेन्शियलचं. काय करू मला रिलेशन काय माहिती आहे मला माहिती आहे HC बाय लॅम्बडा इज इक्वल टू HC बाय लॅम्बडा नॉट प्लस EV ना स्टॉपिंग पोटेन्शियल EV. वेल मला लिहिता येतं EV इज इक्वल टू HC 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा नॉट राईट. ऐका काय झालं इथं हे कॉमन सेन्स आहे. इनफॅक्ट हे लिहायची पण गरज नाही डायरेक्टली आपण इथं बोलू शकतो असं. मला सांगा जर कुठल्याही आता त्या यांची लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3 थ्रेशोल्ड आहेत ना थ्रेशोल्ड म्हणजे मला काय समजायला पाहिजे थ्रेशोल्ड म्हणजे आलेली इन्सिडेंट वेवलेंथ जर ह्याच्यापेक्षा मोठी असेल थ्रेशोल्डपेक्षा तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच होणार नाही म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल 0 आहे. म्हणजे मला सांगा त्यांनी काय म्हणलं पहिल्या केसमध्ये लॅम्बडा 1 छोटा आहे लॅम्बडापेक्षा म्हणजे आलेल्या लाईटचा लॅम्बडा हा मोठा आहे त्याच्या थ्रेशोल्डपेक्षा पहिल्या सेलच्या थ्रेशोल्डपेक्षा त्यामुळे पहिल्या केसमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच होणार नाही आहे. त्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल पहिल्या सेलचं किती राहील 0. ओके लुक ॲट द ऑप्शन्स. मला काय समजायला लागलं आहे बघा मी लगेचच 2 ऑप्शनला एलिमिनेट केलं. अच्छा V1 0 मला शुअर आहे. आता फक्त V2 आणि V3चं नातं जोडायचं आहे मला सांगा काय करायचं आहे. त्यांनी काय म्हणलं आहे लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा म्हणलं हरकत नाही हे चालणार इथं होणार आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्यांनी म्हणलं लॅम्बडा 3 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन लॅम्बडा म्हणजे थोडक्यात लॅम्बडा जो आहे हा तिसऱ्याच्या थ्रेशोल्डपेक्षा एकदम कमी आहे. आणि मला सांगा लॅम्बडा कमी म्हणजे एनर्जी जास्त आणि एनर्जी जास्त असेल तर हायली एनर्जेटिक फोटॉन आले हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बाहेर पडले आणि त्यांना थांबवायला मला जास्त व्होल्टेज निगेटिव्ह लागेल स्टॉपिंग व्होल्टेज विल बी जास्त. दॅट्स वाय आय कॅन इमिडिएटली से V3 विल बी ग्रेटर दॅन V2. ओके बघा काय होतंय ऑप्शन इज तिसरा ऑप्शन एव्हरीवन लुक द ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. जायचं पुढे 30 कन्सिडर दॅट एन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन एन एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. व्हेलॉसिटी दिलेली आहे रेडियस ऑफ ऑर्बिट दिलेली आहे द व्हॅल्यू ऑफ एक्स त्यांनी दिलेली आहे रेडियस बेसिकली रेडियस काढायची आहे त्यांनी V दिलेला आहे R काढायचं इट इज ॲज सिम्पल ॲज दिस. आता तुम्हाला V आणि Rचा फॉर्म्युला पाठ असेल दॅट इज व्हेरी नाईस. इन केस नसेल तर पटकन मी काय करू शकतो हे ZE आहे हा इलेक्ट्रॉन आहे हा गोल फिरतो आहे हा आहे कुलमचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि दिस इज सेंट्रिपिटल फोर्स बरोबर. अच्छा तर मला काय करतो व्हॉट इज कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट के Q1 Q2 ZE स्क्वेअर बाय R स्क्वेअर इज इक्वल टू MV स्क्वेअर बाय R. ओके हे पाठ असायला खरं काही हरकत नाही आहे पण नसेल तरी मला असं करता येतं म्हणजे R किती आलं हे ZE स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट MV स्क्वेअर. अच्छा बघा त्यांनी मला सगळा डेटा दिलेला आहे. हायड्रोजन आहे झेडची व्हॅल्यू आहे 1 हे आहे 1.6 इंटू 1.6 10 टू पॉवर -19चा स्क्वेअर -38 झाला. ओके अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे 9 10 टू पॉवर 9 त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला. तिकडं दिसतंय का तुम्हाला पलीकडचं दिसत नसेल तर थोडंसं शिफ्ट करून घेतोय मी थोडं शिफ्ट करतोय आता दिसतंय का बघा. अच्छा मी घेतो 9 10 टू पॉवर 9. ओके त्यानंतर M मास ऑफ इलेक्ट्रॉन 9 10 टू पॉवर -31 आणि V स्क्वेअर किती आहे √25.6चा स्क्वेअर म्हणजे किती आलं हे 25.6 10 टू पॉवर -10 आलं. अच्छा मला बेसिक गणित आहे हे सिम्पल दिसायला लागलं आहे मला गणित इथं. मी काय करतोय 16चा स्क्वेअर 256 असतो ना हे किती असलं 16 1.6 इंटू 1.6 2.56 आणि हे 10 इथं भाग लागला 9 कट झाले. इथं काय झालं 38 हे -7 आलं वरती हे 10 आलं हे 2 आलं 9 आलं. सो द आन्सर इज R इज 1 10 टू पॉवर -9 मीटर. अच्छा त्यांनी R ची दिलेली व्हॅल्यू किती आहे x 10 टू पॉवर 9 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 1. आन्सर इज 1 म्हणजे ऑप्शन 2 आन्सर 1 ऑप्शन 2 ऑप्शन नंबर 2. ओके दिस इज
दिस वॉज क्वेश्चन 30th, तिसावा होता. 31. अ कार ट्रॅव्हल्स ऑन अ सर्क्युलर रेस ट्रॅक, 50 रेडियस दिलेली आहे, बँकिंग थिटा दिलेला आहे, कार ट्रॅव्हल्स ॲट स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. देन द विअर अँड टिअर ऑफ इज टायर्स मिनिमम. विअर अँड टिअर ऑफ टायर्स मिनिमम म्हणजे फ्रिक्शन नेग्लिजिबल फ्रिक्शन आहे, नील फ्रिक्शन आहे. परफेक्ट टर्नचा एक्झाम्पल आहे हे. टेकिंग द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टू बी 10, द व्हॅल्यू ऑफ थीटा इज, एकदम पिंटू क्वेश्चन आहे हा. tan थीटा, कम ऑन, tan थीटा v स्क्वेअर बाय आर जी. व्ही स्क्वेअर, व्ही दिलेला आहे 10चा स्क्वेअर, रेडियस आहे 50, जी ची व्हॅल्यू आहे 10. दिस आन्सर इज वॉट, 1/5. सो थीटा इज tan इनवर्स 1/5. एकदम पिंटू क्वेश्चन आहे. द आन्सर इज थर्ड ऑप्शन. 31चा तिसरा ऑप्शन. जायचं पुढे. 32. 1 mole of ideal gas, monatomic gas, okay, and undergo cyclic process shown in the figure. Total heat supplied, okay. Cyclic process मध्ये मला माहिती आहे डेल्टा यू काय असतो, 0. त्यामुळे Q इज इक्वल टू W. W असतो एरिया एनक्लोज्ड. अच्छा, किती आहे एरिया एनक्लोज्ड? हा एरिया किती आहे एनक्लोज्ड? हा एकदम सिंपल प्रश्न होता. हा प्रश्न कसा करा मी? हे आहे 200 आणि हे आहे 3. दिस इज 200 into 3. The answer is 600 joule. एकदम सिंपल. ऑप्शन 1 600 joule. पुढे. Okay, frictionless circular wire of unit radius is fixed on a horizontal plane. 2 point particles of unit mass start moving simultaneously. थोडासा मोठा करतोय मी या टेक्स्टला. Let us see. दिसतंय का आता? Okay. Simultaneously from point A to with identical uniform angular speeds in opposite direction and meet at point B. During this time, which of the following figures schematically represent magnitude of the total linear momentum of the system as a function of theta? Very nice question. सगळे लक्ष द्या. दिस वॉज अ गुड क्वेश्चन. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा अर्थ समजून सांगतो. बघा त्यांनी काय दिलेलं आहे. त्यांनी दिलेलं आहे, मी इनफॅक्ट लेट मी यूज अ गुड शेप हिअर. सगळ्यांना दिसतंय हे? ओके. सो असा शेप आहे. त्यांनी म्हटलंय हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ओके, हा ए आणि हा बी 2 पार्टिकल्स आहेत. इथे एक पार्टिकल आणि इथे एक पार्टिकल. हे 2 पार्टिकल एक्झॅक्ट टाईमला सुरू झाले. आयडेंटिकल पार्टिकल म्हणजे मास दोघांचं सेम आहे, दोघं सेम स्पीडने सुरू झाले, बरोबर. दोघांचा ओमेगा सेम आहे म्हणजे व्ही पण सेम आहे, कारण आर सेम आहे. म्हणजे ह्याचा व्ही तर व्ही असेल, ह्याचा व्ही तर व्ही असेल. अच्छा, आणि ते दोघं इथनं सुरू झाले, ठक, आणि इथं आपटले. ओके, जेव्हा इथं आले तेव्हा काय झालं? हे दोन्ही मास इथं आले तेव्हा ह्याचा व्ही असा, ह्याचा व्ही असा, दोघांचे व्ही असे होते. ओके, बघा इथनं सुरू झाले या स्थितीला. म्हणजे ही स्थिती कुठली आहे बघा, हा हे π/2 ला सुरू झाले आणि कुठपर्यंत गेले? -π/2 पर्यंत गेले. इथनं सुरू झाले आणि इथं भेटले. तर या अख्ख्या सिस्टमचा जो मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम आहे, त्याचा त्यांनी ग्राफ विचारला आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. हा प्रश्न ॲक्च्युली करायला गेलं तर थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण या ऑप्शनवरनं ह्याच्यात कॉम्प्लिकेशन जास्त दिसतच नाही. का? मला सांगा, या ठिकाणी इनिशियल मोमेंटम किती आहे? ए पॉईंटला मला सांगा, ह्याचा इथं एम व्ही आहे, ह्याचा इथं एम व्ही आहे, दोन्ही एम व्ही एकमेकांना कॅन्सल होणार आणि इनिशियल काय होणार? 0. इनिशियल 0. मला सांगा फायनल पण काय होईल? 0. म्हणजे मला सांगा, या चारही ऑप्शनकडे प्रेमाने बघा, या चारही ऑप्शनकडे एकदम प्रेमाने बघा आणि मला सांगा असे कुठले ऑप्शन्स आहेत जे इनिशियली पण 0 आहेत आणि फायनल पण 0 आहेत? बघा, हे इनिशियली 0 नाही आहे त्यामुळे हा ऑप्शन कट. हे इनिशियली पण 0 नाही आहे, फायनली पण 0 नाही आहे, हा पण ऑप्शन कट. हे इनिशियली 0 नाही आहे, फायनली पण 0 नाही आहे, हा पण ऑप्शन कट. काय राहिलं मग? हेच ना, जे इनिशियली पण 0 आहे बघा आणि फायनली पण काय आहे? 0. बघा, थीटा π/2 असताना पण 0, थीटा -π/2 असताना पण 0. सगळ्यांना समजते. त्यामुळे बघायला गेलं तर हा क्वेश्चन चांगला दमदार प्रश्न होता. हां, पण त्यांनी ज्या पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत त्या पद्धतीने दिस इज वॉज अ इझी चॉईस. सो द आन्सर इज फर्स्ट. ओके, चलो नोट डाऊन करा. गुड क्वेश्चन. पुढे जायचं आपण. हां, द लेन्स कॉम्बिनेशन ॲज शोन इन द फिगर कन्सिस्ट ऑफ 2 लेन्सेस L1 आणि L2. फोकल लेंथ दिलेली आहे +10. ओके, दिलेलं आहे. द पोझिशन ऑफ इमेज फॉर्म कुठे असेल? अच्छा, दिस इज अ
ह्यात दोनदा आपल्याला करायचं आहे. ओके, काय करू मी? ओके, पहिल्यांदा हा ऑब्जेक्ट ओ दिलेला आहे. दिस इज 30 सेंटीमीटर. ह्याची फोकल लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणजे पॉझिटिव्ह फोकल लेंथ आहे. काय करू मी? ह्याचा पहिला व्ही काढा. बोला व्ही काय असणार? यू एफ अपॉन यू प्लस एफ. हा लेन्स फॉर्म्युला आहे. ओके, यू काय आहे? यू एफ अपॉन यू प्लस एफ. काय काय उडतं याच्यात बघा. हे उडलं, मला काय मिळेल? हे तर -30 अपॉन -2. दिस इज 15. अच्छा, म्हणजे मला सांगा इंटरमिडिएट, हे फायनल आन्सर नाही आहे. हां, पहिल्या लेन्समधनं रे गेला आत्ता, त्यामुळे या कॉन्व्हेक्स लेन्समुळे जी इमेज बनली ती +15 म्हणजे इथं कुठेतरी आली. ह्याला म्हणून आपण I1 बनवूया. लेट अस कॉल इट I1. अच्छा, आता त्यांनी कॉन्केव्ह लेन्स दिलेली आहे इथं. ओके, कॉन्केव्ह लेन्सचं हे अंतर किती आहे? 3 सेंटीमीटर. आणि हे होतं 15 ना. हे किती होतं? 15 मला मिळालं. ओके, म्हणजे मला सांगा आता दिस इमेज विल बिकम ऑब्जेक्ट फॉर द कॉन्केव्ह लेन्स. अच्छा, आणि आता हे नवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स किती झालं? 13, 15 किती आलं? हे 12 सेंटीमीटर. ओके, आता दुसऱ्या ठिकाणी करतो मी. बोला यू एफ अपॉन यू प्लस एफ. बोला यू किती आहे? यू आहे +12, एफ फोकल लेंथ आहे -10 कॉन्केव्हची, अपॉन यू प्लस एफ किती आलं? हे -120 अपॉन 2. हे आलं आन्सर -60. फायनल इमेज -60 म्हणजे कुठे बनेल? -60 या लेन्सपासनं या साईडला 60, म्हणजे 60 सेंटीमीटर टू लेफ्ट ऑफ कॉन्केव्ह लेन्स. सिम्पल आहे. हा प्रॉब्लेम अवघड नव्हता. तुम्हाला फक्त दोनदा वापरायचा आहे मिरर फॉर्म्युला. दॅट्स इट. ओके, जायचं पुढे. 35 2 प्लॅनेट्स R1 P1 P2 विथ इक्वल मास रेडियस दिलेली आहे. रेडियस रिलेशन एस्केप वेलोसिटी. दिस वॉज अ व्हेरी इझी क्वेश्चन. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे? √2gm अपॉन r. एस्केप वेलोसिटी. त्याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे? दोन्ही प्लॅनेटचं, मला हे तर हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. दोन्ही प्लॅनेटचं मासेस इक्वल आहे. रेडियसचं रिलेशन आहे v डायरेक्टली प्रपोर्शनल 1/√r. म्हणजे काय आलं हे? v2/v1 इज इक्वल टू √r1/r2. त्यांनी म्हणले R2 इज इक्वल टू R1/2 म्हणजे R1 इज इक्वल टू 2R2. टाका इथं किती आलं हे? 2R2/r2. दिस इज √2. आन्सर. सो द आन्सर इज √2. ऑप्शन नंबर 1, 35चं 1. ओके, पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हलिंग इन लॉसलेस डायलेक्ट्रिक मीडियम हॅव्हिंग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्यांनी दिलेला आहे. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिली त्यांनी. एप्सिलॉन आर किती दिलेला आहे? 9. हॅज इलेक्ट्रिक फील्ड EX आहे E0 साइन KZ -2π 10⁻⁶t. अच्छा, बघा त्याने असं इक्वेशन दिलेलं आहे इलेक्ट्रिक फील्डचं. अच्छा, त्यांनी विचारलं यातले इनकरेक्ट शोधून काढा. इनकरेक्ट काय काय आहे बघूया. पहिलं बघूया. इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन, मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय रिलेशन BY = B0/V. थांबा इथंच काहीतरी घटाळा झाला आहे. LHS मध्ये काहीतरी BY आहे आणि RHS मध्ये B0/V आहे, विच इज इनकरेक्ट. बरोबर. या ठिकाणी किती असतो? BY काय पाहिजे? BY शुड बी E0/V पाहिजे. E0/V साइन जे काय आहे, इट शुड नॉट बी B0/V. त्यामुळे पहिलाच ऑप्शन इनकरेक्ट आहे. ओके, बाकी पुढचे आपण बघूयात, ॲटलिस्ट ट्राय करूयात काय काय होतं आहे. लुक ॲट मी. पुढचं त्यांनी काय दिलेलं आहे? पुढचं दिलेलं डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज अलॉंग पॉझिटिव्ह Z ॲक्सिस. ओके, बघा इथं जे आहे दिलेलं हे काय आहे? तर मायनस साईन आहे. मायनस साईन काय दाखवतं? द वेव्ह इज गोईंग आणि हे Z आहे, मग इट इज गोईंग इन -Z डिरेक्शन. ओके, त्यामुळे हे बरोबर आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आपलं इनकरेक्ट आपला आन्सर आहे ना. ओके, स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इनसाइड द मीडियम. ओके, मला सांगा इनसाइड द मीडियम, मला सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय? √μr∈r ना. आता नॉन मॅग्नेटिक जर मीडियम आहे हे, जर मी ह्याला पकडतोय असं, तर दिस शुड बी 1 × 9 दिलेलं आहे. दिस शुड बी 3, म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे? किती मिळाला मला? 3. मग मला सांगा व्हॉट इज स्पीड इनसाइड द मीडियम, स्पीड ऑफ लाईट. V असतो C/2
म्यू ना, सी आहे 3 10⁸ अपॉन म्यू, म्हणजे 10 किती आला 8 मीटर पर सेकंड, म्हणजे मला मिळाला स्पीड ऑफ लाईट किती मिळाला मीडियममध्ये 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे हे बरोबर आहे का? तिसरं पण बरोबर आहे. चौथं बघा, वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इनसाइड द मीडियम. अच्छा, मला वेवलेंथसाठी काय पाहिजे? E इज इक्वल टू C/F. C/F मला F कळलं तर करता येईल. C ची व्हॅल्यू किती आली आहे 10⁸. C म्हणजे बेसिकली V, त्या मीडियममध्ये C काय आहे V. ओके, अच्छा ओके. आणि F कसं काढतो मी? F मला सांगा, ओमेगाची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे का? ओमेगाची व्हॅल्यू काय आहे? हा आहे ना ओमेगा आहे 2π 10⁶ आहे, आणि ओमेगा असतो 2πf, म्हणजे F काय आलं 10⁶ हर्ट्ज. हा नाही तर 10⁶ हर्ट्ज, हे किती आलं 100 मीटर. या इट इज कमिंग आउट टू बी 100 मीटर. म्हणजे हे पण आन्सर रॉंग आहे, आणि त्यांनी मला म्हणजे इनकरेक्ट आहे. हां, इनकरेक्ट शोधायला सांगितलं, त्यामुळे हे पण इनकरेक्ट आहे आणि हे पण इनकरेक्ट आहे, दोन्हीही इनकरेक्ट आहेत. त्यामुळे हा एक बोनस क्वेश्चन आहे. ह्याला तुम्हाला बोनस मार्क मिळायला पाहिजे. दिस इज दोन्ही ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत, दोन्ही स्टेटमेंट्स. चलो 37, कन्सिडर अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाईन. ओके, हा कायनेमॅटिक्सचा क्वेश्चन आहे. त्यांनी म्हणलं आहे S ॲज अ फंक्शन ऑफ टाईम t इज इक्वल टू α_t². अल्फाची व्हॅल्यू 1 आहे, t² मायनस बीटाची व्हॅल्यू 6t आहे, प्लस गॅमाची व्हॅल्यू 5 आहे. अच्छा, द ॲव्हरेज स्पीड ऑफ द पार्टिकल इन मीटर पर सेकंड फ्रॉम t = 0 to t = 6. जेव्हा ॲव्हरेज स्पीड विचारतात, तुम्हाला बघावं लागतं की गाडी कुठेमध्ये थांबली आहे का, गाडीची डायरेक्शन पलटी झालेली आहे का, मला चेक करायसाठी मला v = 0 करावं लागेल इन्स्टंटेनियसली. मला v काढून घेतो ॲज अ फंक्शन ऑफ टाईम, डिफरन्शिएट करतो 2t - 6, ह्याला इक्वल टू 0 केलं तर t ची व्हॅल्यू किती आली 3. ओ हो, मला हे कळलं. टाईम t = 3 सेकंडला काय झालं आहे, गाडी मोमेंटरीली थांबली आहे, तिथनं पण डायरेक्शन पलटी झालेली आहे. डायरेक्शन पलटी झालेली असेल तर मला सांगा, त्यांनी म्हणलं आहे ॲव्हरेज स्पीड काढा. व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? ॲव्हरेज स्पीड आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम 0 to 3 अपॉन टाईम प्लस डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड फ्रॉम 3 to 6 अपॉन टाईम. हे तुम्हाला समजतंय का? बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे 0 to 6 डायरेक्टली घेत नाही, कारण मध्ये डायरेक्शन बदललेली आहे. ओके, पण असं ब्रेकमध्ये घेतो. दिस इज व्हॉट x(3 - x(0), फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन टाईम. ओके, x(3) काढा, पुट करायचं. x त्याने आता s म्हणलंय, त्यांनी s म्हणलंय, मी x घेतोय. हां, हरकत नाही, सेम थिंग. ओके, पुट 3 ठेवा. हे 9 - 18 ह्याला 9 - 18 प्लस 5 मायनस 5 बरोबर, प्लस x(6) टाकायच्यात. हे किती आलं 36 मायनस 36 प्लस 5 मायनस x(3). x(3) इथं टाकावं लागेल. ओके, ऑल राईट. x(3) काय करतो मी बघा, x(3) हे आहे विच इज -9 प्लस 18 मायनस 5. ओके, बघा काय होतं, आणि डिवायडेड बाय 6 तरी ऑलरेडी आहेच आहे. मी गणित करतोय बघा, बेसिक. हे कट झाले, हे किती आलं, हे आलं 9 प्लस. ओके, इथं काय आलं, इथं काय सबट्रॅक्ट व्हायला लागलं, हे सबट्रॅक्ट झालं, हे सबट्रॅक्ट झालं, हे पण काय आलं 9 प्लस 6, म्हणजे आन्सर आलं 3 मीटर पर सेकंड. डू यू अंडरस्टँड दिस? त्यामुळे ॲव्हरेज स्पीड किती आला 3 आला. सगळ्यांना समजतंय का, दिसतंय का? बघा. सो द आन्सर इज ऑप्शन 1. 37चा ऑप्शन 1. ओके, लेट्स गो फॉर नेक्स्ट 38. गायगर मार्सन एक्सपेरिमेंट. ओके, हा तरी एक्झॅक्ट डायरेक्ट NCERT मधला आहे तसा प्रश्न आहे. ह्याचा आन्सर डायरेक्टली आहे ऑप्शन नंबर 1. तुम्ही NCERT ओपन करा, गायगर मार्सन एक्सपेरिमेंट, जिथं तुम्हाला रुदरफोर्डचा अल्फा रे स्कॅटरिंगवाला आहे ना, ओपन दॅट पेज, यू विल गेट द आन्सर. 39. साऊंड वेव्स इफ नंबर ऑफ नोड्स फॉर 5th हार्मोनिक ऑफ ओपन एंडेड
ओके असं असेल, एन असतील आणि नंबर ऑफ नोड फॉर 9th हार्मोनिक विथ सेम पाईप विथ वन एंड क्लोज्ड एम असेल तर त्यांनी रेशो विचारला आहे एन अपॉन एम. ओके, त्यांनी काय विचारलं आहे बघा, त्यांनी म्हणले दोन साईडला ओपन असलेला 5th हार्मोनिक. मला सांगा 5th हार्मोनिकला किती नोड बनतील. आता या ठिकाणी नोड बाय डिफॉल्ट आपण डिस्प्लेसमेंट नोड घेत आहोत. हां, हे का इथं काय बनतो अँटी नोड, इथं काय बनतो अँटी नोड आणि इथं काय बनतो नोड. मी पहिल्या हार्मोनिकचं बोलतो आहे. फर्स्ट हार्मोनिकला असं बनतं. ओके, सेकंड हार्मोनिकला कसं बनतं रे. सेकंड हार्मोनिकला मध्ये किती बनतात नोड्स, मध्ये 2 नोड बनणार एन आणि एन. सेकंडला म्हणजे पहिल्या हार्मोनिकला 1, दुसऱ्या हार्मोनिकला 2, तिसऱ्याला 3, म्हणजे 5ला किती बनतील 5 बनतील. ओके, देअरफॉर एनची व्हॅल्यू मला आली किती 5. 5th हार्मोनिकला 5 नोड बनतील. अच्छा, तर त्यांनी पुढे काय म्हणलं आहे, सेम पाईपला जर एक एंड क्लोज्ड असेल तर किती हार्मोनिक बनतील बघा. आता या ठिकाणी इथं डिस्प्लेसमेंट नोड झाला आहे, इथं अँटी नोड झाला आहे, म्हणजे हा पहिला हार्मोनिकला एक नोड बनला आहे. पण ह्याच्यात दुसरा हार्मोनिक येत नसतं, तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट ऑड असतात हार्मोनिक्स, डायरेक्ट तिसरं हार्मोनिक येतं. म्हणजे पहिल्या हार्मोनिकला 1 बनला आहे, तिसऱ्या हार्मोनिकला 2 बनतील ना इथं आणि इथं नोड. आठवतं आहे का असं काही तुम्ही केलेलं. 5व्या हार्मोनिकला 3 बनतील, 7व्याला 4 बनतील, 9व्याला 5 बनतील. सिम्पल. म्हणजे इथं 5 नोड्स बनले, म्हणजे एमची व्हॅल्यू किती आली 5. आणि त्यांनी विचारलंय मला n upon m, it is 5 upon 5, the answer is 1. The answer is 1. First option. ठीक है, चलो. 40. Consider a long solenoid of length L, radius R, n is the number of turns per unit length, mu naught is the permeability of the free space, the inductance of the solenoid. Okay, हा तर एक स्ट्रेट फॉरवर्ड स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. ही लेंथ L आहे, एन नॉट टर्न्स आहेत, याची रेडियस आर आहे. ओके, मला माहिती आहे फ्लक्स इज इक्वल टू एल इंटू आय ना. व्हॉट इज फ्लक्स, बी ए कॉस थीटा इज इक्वल टू एल इंटू आय. अच्छा, या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी कॉसची व्हॅल्यू आहे 1, कॉस 0. अच्छा, व्हॉट इज बी, बी आहे म्यू नॉट एन आय. ओके, ए किती आहे, ए आहे पाय आर स्क्वेअर, पण पाय आर स्क्वेअर एका लूपचं आहे. असे किती लूप्स आहेत इथं, एन नॉट पर युनिट लेंथ आहे ना, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, एन नॉट इंटू एल एवढे इथं लूप्स आहेत, इज इक्वल टू एल आय. आय आणि आय उडला, मला एल काय आलं, म्यू नॉट एन स्क्वेअर पाय आर स्क्वेअर एल इज द आन्सर. म्यू नॉट एन स्क्वेअर पाय आर स्क्वेअर एल. तिसरा ऑप्शन दिसतोय मला. डू यू सी तिसरा ऑप्शन हिअर. बेसिकली तुम्हाला हे पाठ असायला पण हरकत नाही आहे. 41 बघा, त्यांनी म्हणलंय करंट आय नॉट फ्लोज थ्रू मेटॅलिक सर्क्युलर लूप ऑफ रेडियस आर, रेजिस्टन्स ऑफ द सेगमेंट ए बी सी इज हाफ दॅट ऑफ द एडीसी. ओके, असं त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी म्हणलंय असं हा लूप असा येतोय इथं आणि करंट जातोय असा. हा रेजिस्टन्स हाफ आहे याच्या, म्हणजे हे जर 2R असेल तर हा किती आहे R आहे. अच्छा, हे आय नॉट करंट असेल तर मला सांगा तुम्हाला करंट डिवाइड करता येतो का. करंटचे पहिला 3 तुकडे करा, 2R आणि R, मेक ते 3 तुकड्यातला 2R यातनं पाठवा. दिस इज 2I0/3 आणि इथं I0/3. असं करंटचं डिव्हिजन होईल. समजतंय का. ओके, तर त्यांनी म्हटलंय इथलं सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड काढा. हां, मला सांगा ह्याला मी म्हटलं करंट, ह्याला म्हटलं V1, ह्याला म्हटलं 2, तो बी नेट काय झाला B1 + B2. ओके, व्हॉट इज बी, B1 हे आहे म्यू नॉट आय बाय 4R. 4 रेडियस आपण म्हणू स्मॉल आर, 4R. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, म्यू नॉट आय बाय 4R हा फॉर्म्युला असतो ना सेमी सर्कलचा. अच्छा, सेमी सर्कलच्या सेंटरचा मॅग्नेटिक फील्डचा. ओके, आता हे डायरेक्शन कशी आहे बघा, हा करंट असा फ्लो होतोय, म्हणजे डायरेक्शन कशी आहे डॉटमध्ये. मी डॉटला पॉझिटिव्ह मानतो. आपण साइन कन्व्हेन्शन घेऊ, डॉटला काय म्हणू पॉझिटिव्ह आणि क्रॉसला काय म्हणू निगेटिव्ह. अच्छा, हे पॉझिटिव्ह आहे. अच्छा, आता या करंटमुळे क्रॉसमध्ये लागतं आहे मॅग्नेटिक फील्ड सेंटरला, त्यामुळे तर मायनस येतं. म्यू नॉट आय अपॉन 4R. ओके, मी हे बेसिक गणित करतो. म्यू नॉट आय बाय 12R डायरेक्ट. म्यू नॉट आय बाय 12R. काय तर आन्सर हे तिसरा ऑप्शन येतोय का बघा.
थर्ड ऑप्शन म्यू नॉट आय बाय 12 बार. सगळं गणित बरोबर आहे का? 4 त्रिक 12. येस, ऑल गुड. Okay, this is 41. Let's go for 42. The temperature of a metallic sphere of radius r increased by small amount of by delta t. Coefficient of linear expansion असेल तर त्यांनी म्हणलंय coefficient of linear expansion आहे अल्फा. The approximate increase in volume of the sphere. प्रॉब्लेम नाही आहे. Volume of sphere चा फॉर्म्युला आहे v gamma delta t. v gamma delta t. अच्छा, मला सांगा v काय असणार? 4/3 पाय r क्यूब. अच्छा, इंटू गॅमा. गॅमाची व्हॅल्यू असते 3 अल्फा. अच्छा, डेल्टा टी आहे. डायरेक्टली आन्सर आलेलं मला. 3 आणि 3 उडले. 4 पाय r क्यूब अल्फा डेल्टा टी. ओके, ऑप्शन नंबर 1. ओके, राईट. 42 झाले. 43. मेन स्केल डिव्हिजन ऑफ व्हर्नियर कॅलिपर त्यांनी दिलेला आहे इज इक्वल टू 1 mm अँड द नंबर ऑफ डिव्हिजन ऑन द व्हर्नियर स्केल दिलेला आहे 10 वेन बोथ द जॉस टच इच अदर. ओके, त्यांनी काय दिले बघा. त्यांनी म्हणलंय अच्छा, मेन स्केल MSD ज्याला म्हणतो मी 1 mm, आपण सगळं सेंटीमीटरमध्ये घेऊ, कन्फ्युजन नको म्हणून. 0.1 सेंटीमीटर आहे. MSD म्हणजे काय? 2 डिव्हिजन्समधलं अंतर मेन स्केलच्या, है ना. आणि त्यांनी काय म्हणलंय 10 आहे डिव्हिजन. सो 10 VSD इज इक्वल टू 9 MSD. हां, तुम्हाला स्टँडर्ड कॅलिपर डोळ्यासमोर असेल तर काय होतं, 10 VSD बनतात ना 9 MSD मध्ये. सो आय राईट देअरफॉर VSD इज इक्वल टू 9/10 MSD. ओके, हे किती आलं? 0.9 इंटू 0.1. दिस इज 0.09 सेंटीमीटर. हे काय आहे? व्हर्नियर स्केलचं डिस्टन्स. मग मला सांगा LC किती असतो? LC असतो MSD मायनस VSD. अच्छा, हे 0.1 मायनस 0.09. आन्सर इज 0.01 सेंटीमीटर. इतका काय आहे? लिस्ट काउंट. ठीक आहे, इतका आहे लिस्ट काउंट. आणि पुढे काय म्हटलंय? व्हर्नियर स्केल शिफ्ट. ओके, जेव्हा दोन्ही डॉ एकमेकांना टच असतात, वेन बोथ जॉज आर टचिंग इच अदर, व्हर्नियर स्केल शिफ्ट टू लेफ्ट of 0 of the main scale in such a way that 4th vernier division coincides with the division of the main scale. अच्छा, आता मला सांगा, जर हे ते बेसिकली जे देता डिस्क्रिप्शन हे 0 एररचं आहे ना, हो की नाही. त्यांनी काय म्हणलंय, 2 जॉ टच झाल्यानंतर जी लाईन आहे व्हर्नियर स्केलची पहिली लाईन ही 0च्या थोडी लेफ्टला आली आहे, म्हणजे हा निगेटिव्ह 0 एरर आहे. अच्छा, आणि किती आहे? सो 0 एरर काय लिहू मी? नेगेटिव्ह 0 एरर किती आहे? हा तर नेगेटिव्ह आहे. अच्छा, किती नेगेटिव्ह आहे? हाऊ मच नेगेटिव्ह? 4th व्हर्नियर डिव्हिजन मॅच होतीये, म्हणजे 4 इंटू LC करू का मी? म्हणजे काय आलं हे? 0.04 सेंटीमीटर. हां, इतकं निगेटिव्ह 0 एरर आहे. म्हणजे माझ्या फायनल आन्सरमधनं मला काय करावं लागेल? ह्याला ॲड करावं लागेल. अच्छा, तर त्यांनी म्हणलंय कॅलिपर मेजर्स लेंथ ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, म्हणजे जर फायनल रीडिंग किती आलं? फायनल रीडिंग हे आहे, रीडिंग 1 सेंटीमीटर असेल तर त्याला 0 एरर मला ॲड करावं लागेल ना, 0.04. सो द आन्सर इज 1.04 सेंटीमीटर इज द आन्सर. द आन्सर इज 1.04. सो द ऑप्शन इज सेकंड ऑप्शन. सगळेजण चेक करा, तुम्हाला यायला लागले का हे बघा. नेक्स्ट 44 बघा. त्यांनी म्हटलंय कन्सिडर media PQR with respect to the refractive index 1, 1.255, 1.5. The medium Q having thickness of path is placed in between. Okay. अच्छा, मी तुम्हाला हे काय आहे समजून सांगतो बघा. त्यांनी काय म्हटलंय, हा असा आहे मधला लेअर आणि ह्याच्या मध्यभागी इन बिटवीन, म्हणजे हे किती आहे? हे 2.5 सेंटीमीटर आणि इथं पण किती आहे? हे 2.5 सेंटीमीटर. या दोन्हीवर हा मध्यभागी हा ॲक्च्युअल ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओके, आणि याचा म्यू आहे 1.25. चलो, त्यांनी काय म्हणलंय, इथला म्यू आहे 1, इथला म्यू आहे 1.5. त्यांनी म्हणलंय ओके, इफ व्ह्यूड फ्रॉम मीडियम P, म्हणजे हा P आहे ना, हा P, हा Q आणि हा R. इथनं बघितलं एखाद्याने तर त्याला काय दिसतं? अपॅरंट डेप्थ ऑफ O इज H1. ओके, म्हणजे असा रे गेला. थोडा वेगळ्या कलरमध्ये ड्रॉ करू मी.
असा रे गेला आणि असा गेला, तर ॲपेरंट डेप्थ किती आली? H1 आली. H1 इज ॲपेरंट डेप्थ. अच्छा, त्यांनी म्हटलं आहे फॉर ऑब्झर्वेशन फ्रॉम मीडियम आर, फॉर सिमिलर ऑब्झर्वेशन फ्रॉम मीडियम आर. अच्छा, आता इथनं कोणीतरी बघायला लागलं आहे, मीडियम आर म्हणून बघताय. तर काय झालं? द ॲपेरंट डेप्थ इज H2. ओके, द ॲपेरंट डेप्थ काय आहे बघा, म्हणजे हा असा रे गेला आणि असा गेला, ॲपेरंट डेप्थ कुठे आली? H2 आली. ओके ओके, त्यांनी म्हटलं द व्हॅल्यू ऑफ H1 मायनस H2. त्यांनी दोघांचा व्हॅल्यूजचा डिफरन्स विचारला आहे. काय करू मी? सिम्पल आहे, आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, ॲपेरंट डेप्थ अपॉन रिअल डेप्थ, किंवा तुम्हाला हे असं माहिती असेल, ॲपेरंट डेप्थ अपॉन रिअल डेप्थ इज इक्वल टू रे ज्याच्यामध्ये चालला आहे, रे ज्याच्यात चालला आहे, ज्या मीडियममध्ये चालला आहे, अपॉन रे ज्याच्यात न चालला आहे. हिंदी में एपेरेंट डेप्थ अपॉन रियल डेप्थ क्या होता है? रे जिस मीडियम में रे जा रहा है अपॉन जिस मीडियम से रे जा रहा है ना. तो यहाँ पे अगर मैं लगाऊँ इसको, लेट मी स्विच बॅक टू मराठी, तर इथं लावलं मी हे इक्वेशन. तर अपेरंट डेप्थ काय आली पहिल्या केसमध्ये सांगा मला? H1 अपॉन रियल डेप्थ 2.5 इज इक्वल टू रे कशात चालला आहे? 1 मध्ये चालला आहे. कशातनं चालला आहे? इथनं चालला आहे. मग मी हे सिम्पल गणित करतो. H1 किती आलं? हे H1 आलं 10 आणि 25 5 सव्वाशे आलं 2 बेसिकली. H1 काय आला? 2 सेंटीमीटर. ओके, तसंच आता मी या ठिकाणी लावतो अपेरंट डेप्थ किती आहे? H2 अपॉन रिअल डेप्थ किती आहे? 2.5 इज इक्वल टू रे कशामध्ये चालला आहे? रे जातो आहे 1.5 मध्ये. कशात न चालला आहे? 1.25 मधनं चालला आहे. सो H2 इज इक्वल टू हे 150 अपॉन 125, 25 सग 150 आणि 25 5 सव्वाशे, हे आलं 3. H2 किती आलं? गणित केलं तर आलं 3. दोघांचा तिने डिफरन्स विचारला आहे. H2 मायनस H1 आहे. 3 minus 2 equal to 1 centimeter is the answer. So the answer is 1 centimeter. Okay, this is 44. Let's go for the last question now. Point charge Q is placed inside the cavity within a solid isolated conducting sphere. Okay, the consider point A, B, C असं दिलेलं आहे त्यांनी. अच्छा, ओके, EA, EB, EC त्यांचे इलेक्ट्रिक फील्ड्स आहेत. तर त्यांनी विचारलं आहे इलेक्ट्रिक फील्ड किती किती कुठे कुठे आहेत. सगळे बघा, मी ह्यालाच मोठं करून दाखवतो तुम्हाला. इथं बघा, मला सांगा काय होईल मी जर इलेक्ट्रिक फील्ड बाहेर मी जर सी मधनं पास होणारा जर गॉशियन सरफेस काढला, गॉशियन स्फिअर काढला, तर मला सांगा व्हॉट इज, आणि तो सरफेस सुद्धा बी मधनं सुद्धा पास होईल ना. म्हणजे थोडक्यात मला काय पाहिजे? EC इज इक्वल टू EB असायलाच पाहिजे. आणि हे किती असणार? Q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. दोन्ही काय आहे? इक्वल आहे. समजतंय? त्यामुळे मला लगेचच कळतं आहे की EB इक्वल टू EC म्हणजे या दोन्हीपैकीच ऑप्शन्स आहेत. म्हणजे हे दोन्ही तरी एलिमिनेट झाले. अच्छा, आता EA आणि मला सांगा जर इथं Q पॉईंट चार्ज Q ठेवलेला आहे त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये, तर कॅव्हिटीच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण काय असेल? किती असेल? इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए किती असेल? KQ बाय त्याचा काहीतरी डिस्टन्स स्क्वेअर, दोन मधल्यांचं अंतर स्क्वेअर असेल ना. सिम्पल. त्यामुळे EA विल बी नॉट इक्वल टू 0. सो द आन्सर इज EA नॉट इक्वल टू 0 आणि EB इक्वल टू EC, फोर्थ ऑप्शन. सो दीज आर 45 क्वेश्चन्स ऑफ फिजिक्स फ्रॉम रीनीट 2026. मी हे सगळ्याचे सोल्युशन डिस्कस केलेले आहेत. शांतपणे सगळे सोल्युशन्स बघा. आणि तुम्हाला परत रिपीट करतो, जर ज्या स्टुडंट्सनी ही एक्झाम दिलेली आहे तुमचे मार्क कमी याची शक्यता आहे, मार्क कमी दिसणार आहेत, तर घाबरू नका. घाबरून जायची गरज नाही. पेपर टफ होता, बऱ्यापैकी पेपरची लेवल चांगली होती इतर वर्षांपेक्षा. ठीक आहे, त्यामुळे इट्स ओके, रिलॅक्स आणि शांतपणे याच्यावर आता काम करा पुढे. आणि जे मुलं प्रिपेरेशन पुढच्या वर्षीसाठी करतायत ते लोक बघा, अशा प्रकारचे पेपर येऊ शकतात, अशा प्रकारचे गणितं येऊ शकतात. सो यू हॅव टू स्टडी व्हेरी नाईसली. चलो, टेक केअर.